चला चला फोटो नंतर घेऊयात चला. लाईव्ह केले लाईव्ह केले लाईव्ह केले. फोटो नंतर घेऊया. आवाज तिकडनं कमी कर. सगळ्यांनी बसून घ्या. फोटोज आपण नंतर करूयात. पहिले आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. कार्यक्रमाला आधीच उशीर झालेला आहे. आपण अर्धा तास वेळेच्या पुढे आहोत. जागा नसेल तर इथे पुढे येऊ शकता बसायला. मी कारखाने सरांना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण योगेशचा सत्कार करूयात. दत्ता थोडी या साईडला जागा आहे. फक्त सरकून घ्या म्हणजे नवीन येणाऱ्या लोकांना बसायला थोडी जागा मिळेल. या साईडला फक्त सरकले. आता बोलायला शब्द नाहीये माझ्याकडे. मी आय एम सो ओव्हरवेल्म. आमचा मित्र काय पराक्रम करून आलाय सगळ्यांना माहितीच आहे. मी ओंकार ओक सगळ्या पुणेकरांच्या वतीने या भारतातल्या पहिल्या आशिया खंडातल्या तिसऱ्या आणि एकमेव महाराष्ट्रीयन विक्रम स्वागत करतो. योगेश आलेकरी ज्यांनी इथे बसलेल्या सगळ्यांनाच माहिती की आज आपण इथे का जमलोय. पण मुंबई, लंडन आणि परत मुंबई हे सगळं अंतर बाईकवर एकट्याने कंप्लीट करणारा हा आपला मराठी मुलगा आज फायनली पुण्यात आलेला आहे. आणि इतका जबरदस्त रिस्पॉन्स आज पुणेकरांचा त्याला मिळालाय. मला एक आयोजकांपैकी एक म्हणून मला स्वतःला खूप ओव्हरवेल्म मी झालोय. खरं तर आपण त्याला ऐकायला आलोय. तर मी खरं तर फार काही बोलणार नाही. मी डायरेक्टली योगेशच्या हातात आता माईक देणार आहे. आणि योगेश, जशी तू ही एक्सपिडिशन खूप सुंदर, म्हणजे मला सगळ्यात सांगायचं असं आहे की 30,000 किलोमीटर अंतर कापणं, 27 देशांना भेटी देणं 2 खंडामधल्या, आणि हे सगळं एकही ओरखडा येऊ न देता करणं हा जोक नाहीये. याच हॉलमध्ये आपला पुणे भटकंती कट्टा होत असतो. मी तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देतो पुणे भटकंती कट्ट्याच्या वतीने की योगेशचा येत्या पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याचा शेड्यूल बघून एक डिटेल्ड भटकंती कट्टा होणार आहे, ज्याच्यामध्ये प्रिपरेशन पासून ते ह्या क्षणापर्यंतचे सगळे अनुभव तुम्हाला सचित्र म्हणजे पीपीटी सगळं बघता येणार आहे. तो ऑनलाईन असणार आहे का ऑफलाईन असणार आहे, कारण त्याला एवढ्यावर आम्ही काय सोडणार नाहीये. कारण 1.5 तासामध्ये 130 दिवसाचा प्रवास अर्थातच अशा की आज आपण अनुभव 16 याच्याकरता म्हणलेले की एक तो हायलाइट देऊ शकतो या सगळ्याची. तर त्याच्यामुळे 100% हे मी सगळ्यांना आश्वासन देतो की पुणे भटकंती कट्टा एक्सक्लुझिव्हली योगेशच्या या सगळ्या एक्सपिडिशनवर करण्यात येणार आहे. योगेशचे गुरु आणि प्रवीण कारखानी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे.
नमस्कार मित्रो, फार वर्षांपूर्वी ज्यावेळेला GPS, इंटरनेट, स्मार्टफोन आणि ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या, त्या काळी 46 वर्षांपूर्वी मी काही सहकारी आम्ही 1977 साली मुंबई हा प्रवास पूर्ण भारतीय बनावटीच्या SD मोटरसायकलवरून केला होता. त्यावेळेला अफगाणिस्तान, इराण, तुर्कस्तान, बल्गेरिया, युगोस्लाविया असा तो सगळा प्रवास होता आणि तो इतका रोमहर्षक झाला होता. त्याचे काही अनुभव मी अष्टचक्री रोमायण या माझ्या पुस्तकात लिहिले, ज्याला गोनी दांडेकरांनी प्रस्तावना दिली. याचा उल्लेख मी यासाठी करतोय की मी तर आता 77 वर्षांचा आहे आणि 1977 साली आम्ही गेलो होतो. पण आज मला त्याचं फळ दिसतंय, हे महत्वाचं आहे. कोणत्याही अलीवडिलांना पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा म्हणतात. तर गुरुला सुद्धा नेहमी, गुरु काय शब्द कशासाठी वापरायचा, पण ज्यांनी ज्याच्यामध्ये ही चेतना जागवली गेली. योगेशच सांगेल, त्याची माझी ओळख 10-15 वर्षापूर्वी झाली. हा, योगायोगाने झाली आणि त्यानंतर त्यांनी तो ध्यास घेतला आणि मला ह्या योगेशमध्ये तो स्पार्क तेव्हाच लक्षात आला की हा बोलघेवडा माणूस नाही, जे कळेल तेच बोलतो आणि जे बोलतो ते 100% करतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी तो कार्यक्रम त्याचा तो प्लॅन सुरू केला. त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा कराव्या लागल्या, बदल करावे लागले. आपल्या भारत देशाचा मोठा प्रॉब्लेम असा आहे की पाकिस्तानमधून साधा एक 24 तासाचा ट्रान्झिट व्हिसा पण आपल्याला मिळत नाही. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ती खैबर खिंड, परकीय त्या खैबर खिंडीतून इथे येतात, पण आपल्याला मात्र मज्जाव आहे, बंदी आहे आणि ही फार मोठी शोकांतिका आहे. अन्यथा कितीतरी लोक यापूर्वीच असे घर मारू शकले असते. पण ही बंदी असूनही, ही हर्डल्स असूनही योगेशने, आणि योगेश अतिशय अभ्यासू आहे. तुम्हाला सांगतो मित्र हो, तुमचं काय भटकंती कट्टा आहे. आमच्या काळापासून आजही असू शकतं. लोकांना वाटतं भटके म्हणजे अजिबात नाही. जे भटकतात त्यांचं ज्ञान इतकं प्रचंड वाढतं, फिरण्याने कळतं, जग कळतं, समाज कळतो, संस्कृती कळते, साहित्य कळतं, राजकारण कळतं आणि सगळ्या गोष्टी कळतात. त्यामुळे भटकणाऱ्याला असं कमी लेखू नका, हे माझं सांगणं नेहमीच असतं. तर योगेश तर मी पाहिलं, तो एका दिशेने त्यांनी सुरू केलं की त्याचं प्लॅनिंग त्याच दिशेने बरोबर असायचं आणि ते करत 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 त्यांनी जे ठरवलं ते केलं आणि इंग्लंडपर्यंत थेट मजल मारली, लंडनपर्यंत थेट मजल मारली आणि इतरही येता येता छोट्या मोठ्या, ते थोडंसं ते इस्रायल प्रकरणामुळे थोडंसं इकडे तिकडे झालं असू शकतं शेड्यूल, परंतु आणि त्याला दुर्दम्य आत्मविश्वास आहे. अरे एकटा, कॅन यू बिलीव्ह? अरे आपण एकटे इथून सुद्धा कुठे जाताना धडधड छाती होत असते, काय बाबा होईल आपलं. हा बिंदास कधी बघावं, हा आपला हसरा चेहरा याचा आणि तो आजही आहे. जर जाताना तो जसा होता तसाच आज आहे, तसाच तत्रित आहे, तसाच चैतन्याने असा भरलेला दिसतोय. तर या योगेशला माझ्या भरभरून शुभेच्छा. आणि हा काहीतरी पुढे एक सांगतो, एक छोटीशी गोष्ट.
योगेश माझ्याकडे जाण्यापूर्वी आला होता आणि तो म्हणाला, त्यांनी असंच नमस्कार केला, तुमच्यामुळे प्रेरणा मिळाली म्हणून चालले वगैरे, तर मी तुम्हाला गुरुस्थानीच मानतो. म्हटलं ठीक आहे. तो मला म्हणाला, मग म्हटलं मला नाही, आणि तुमचं अष्टचक्री रामायण हे मी कायम माझ्या बॅगेत ठेवलेलं असतं. म्हटलं दाखवा. लगेच बॅगेत बरोबर. आणि तर मी म्हटलं आता गुरुला दक्षिणाच पाहिजे. गुरु दक्षिणा काय देणार, काय पाहिजे. म्हटलं ते पुस्तक मला दे, कारण माझ्याकडेच कॉपी नाही. योगेशनी न कचरता पटकन ते पुस्तक माझ्या हाती सुपूर्द केलं. म्हटलं योगेश, आय प्रॉमिस यू, यू रिटर्न फ्रॉम लंडन अँड आय विल हँड इट ओव्हर टू यू इन मुंबई. आणि त्याप्रमाणे ते पुस्तक ॲक्च्युली मी घरी आणलं, जिथे उतरलो तिथे नेमकं येताना विसरलो. पण ते पुस्तक योगेश तुझाच त्याच्यावर अधिकार आहे. आणि एकच आशा की त्या काळी मी लिहिलं, त्याला आता किती वर्ष झाली, तुला तर खूप अनुभवांचं संचित तुझ्याकडे आहे, तर या पुस्तकाच्या 4 पट उत्तम, 10 पट उत्तम असं तू पुस्तक लिही, तुझे अनुभव लिही. आणि मी नक्की त्याच्यासाठी 4 शब्द त्या पुस्तकासाठी नक्की लिहीन. माझे तुला आशीर्वाद तर आहेतच. वेल डन. एकदा त्याला म्हणा योगेश अले करू. ठीक आहे, ठीक आहे. माझी फक्त आपला खूप इन्फॉर्मल प्रोग्राम आहे, काळजी करू नका. इथे येऊन आपण बसलात तरी हरकत नाही. हा, पुढचं तुम्ही इथे शिफ्ट झालात तरी हरकत नाही. आणि थोडस जवळजवळ सरकून बसा, म्हणजे बाहेरच्यांना पण थोडं येत आहे. हा दरवाजा का, हा दरवाजा फक्त ओपन करा आणि ओपन करून मग बसा त्या पॅसेजमध्ये, म्हणजे सफोकेशन होणार नाही. लावा ना तिथे, हे आहे बटन आहे त्याचं. बाहेरच्या सगळ्यांनी फक्त आतमध्ये येऊन बसा. त्याच्याच अकाउंटवरून चालू, त्याच्याच अकाउंटवरून चालू आहे. खरं तर मी याला अनुभव प्रथम सोहळा असं म्हटलं होतं, पण मगाशी जसं मी म्हटलं की एक आत्ताच्या तासाभराच्या अवधीमध्ये आपल्याला इतकी मोठी मोहीमच काय, पण त्याच्या प्रिपरेशनचं पण अनुभव शेअर करणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे आपण काही हायलाइट्स आता घेणार आहोत. योगेश बद्दल थोडंसं सांगतो. गेली मला वाटतं 10-12 पेक्षा जास्त वर्ष योगेश या ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या क्षेत्रामध्ये अल्टिमेट हायकर्स हा त्याचा ग्रुप आहे. आणि पूर्ण भारतभरामध्ये त्यांनी दुचाकीवरनं भटकंती केलेली आहे. आपल्याला जशा लक्ष्मी रोडच्या गल्ल्या माहिती असतात तसं त्या साहेबांना नॉर्थ ईस्ट हा पूर्ण पाठ आहे. म्हणजे तिथे एखाद्या माणसाला पान कुठे मिळतं हे माहिती नसेल की याला कोण जातो. अशा माणसाने एक स्वप्न बघितलं की 7 समुद्र पार तीच बाईक घेऊन जायचं. किती किलोमीटर असतील, किती देश पालथे घालावे लागतील, अडचणी काय येतील, लोक कोऑपरेट करतील का नाही, राहायला जागा मिळेल का, जेवायला काय मिळेल का, एक प्रश्न खूप दुय्यम होते त्याच्या दृष्टीने. आणि हे सगळं करून मी मगाशी अटमोस्ट इश्यू त्यांनी किंवा अटमोस्ट कन्सर्न त्यांनी डोक्यामध्ये ठेवला आणि आज तो आपल्या पुण्यामध्ये आलेला आहे, महाराष्ट्रात परत आलेला आहे. 8 वाजेपर्यंत मी योगेशला त्याला जे काही बोलायचंय, जे काही व्यक्त व्हायचंय त्याच्यासाठी आपण त्याला वेळ देऊया. आणि 8 ते 8:45 हे पूर्णपणे तुमच्यातला आणि त्याच्यातला संवाद असेल. तुम्हाला जे प्रश्न असतील, त्याच्याकडनं जी उत्तरं हवी असतील ती तुम्ही त्याला विचारू शकता. पुढे मी जसं म्हणलं तसं पुणे भटकंती कट्टा आहेच आहे, पण आता जी लोक जमलेली आहेत त्यांचं काही मिस होऊ नये म्हणून हा प्रयत्न आहे. तर अधिक वेळ न घालवता योगेश, मी आता तुझ्या हातात माईक देतो. एक थोडीशी योगेशची बॅकग्राऊंड सांगायची म्हणजे कराड जवळचं करांडेवाडी हे त्याचं गाव, शेतकरी त्याला शेतकरी फॅमिलीची त्याला बॅकग्राऊंड आहे. आणि हे सगळं असताना त्यांनी हे स्वप्न साकार केलेलं आहे, फंड रेझिंग कसं केलं वगैरे वगैरे. तर आता नाव ओव्हर टू योगेश.
सप्रेम नमस्कार, सप्रेम जय शिवराय. सो कैसे है आप लोग? ओके. तर थोडस आतमध्ये जागा दिली तर बरं होईल. इथे बसा, उभे राहू नका, बसून आनंद घ्या. शिवम पुढे. मी ही तुमच्यातलाच एक भट्ट आहे. काल इथे बसलो होतो, उद्या तिथे जाऊन बसणार आहे. तर मधल्या काळामध्ये काही घडलं ते तुम्हाला सांगायला ते आलेलं आहे. तर थोडं आपण सावकाश करू जागेची आणि सुरू करूया. तर माझं नाव योगेश आलेकरी. ओंकार सरांनी ओळख करून दिली, भाऊ आहे माझा. एक काही वर्षापूर्वी एक स्वप्न पाहिलं होतं मी, मुंबई लंडन मुंबई. आता ते कसं जायचं, कुठं ट्रिगर पॉईंट, सर्वांचा तेच प्रश्न की इन्स्पिरेशन कुठून आलं, तो ट्रिगर पॉईंट काय होता. तर तो होता एका बॉर्डरवरचा. मला बॉर्डरवरती बाईक घेऊन जावं दिलं नव्हतं. तर तिथून मी आणखी 1000 किलोमीटर दुसऱ्या बॉर्डरला गेलो, अगदी भूतान देशाला वळसा घालून. तिथेही मला पुन्हा बाईक घेऊन जाऊ दिलं नाही, सुरक्षेच्या कारणास्तव. ती माझी सुरक्षा होती. तर त्यामुळे तिथे आज ठरवलं की आपल्याला एक टशन असते. तर मला बॉर्डर पर्यंत जाता नाही आलं. आता मी बॉर्डर पार करून पलीकडे जाणार. तर इथून हा पार्क उडलेला. आणि त्यानंतर मी अभ्यासाला लागलो. अभ्यास करता करता सरांचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. रात्रभर पुस्तक वाचलं, सकाळी सरांना फोन केला. आयुष्यात पहिलं पीडीएफ पुस्तक खरेदी केलेलं. पीडीएफ या गोष्टीसाठी पैसे देणे हे मला न पटणारी गोष्ट होती, पण ते लॉग इन होत नव्हतं. त्यासाठी काही पैसे भरायचे होते bookganga.com वरती. तर पहिलं आयुष्यातलं पीडीएफ पुस्तक खरेदी केलं, वाचलं. सकाळी सरांना फोन केला, त्यांच्या घरी गेलो, त्यांना विचारलं, मार्गदर्शन त्यांचं घेतलं. आणि तिथून मी जगातल्या वेगवेगळ्या देशाचा अभ्यास वगैरे केला आणि प्रवासात म्हणजे प्रिपरेशनला सुरू झाली. तर मधल्या काळामध्ये 3-4 वर्ष गेली, कोविड वगैरे वगैरे सर्व ते झालं सर्व. आणि या प्लॅन मध्ये माझं म्यानमार देशाचे माझ्यावरती खूप मोठे उपकार आहेत. एका देशाचे माझ्यावरती उपकार आहेत. तुम्हाला ऐकल्यानंतर प्रश्न पडला असेल की असं कसं. तर त्याची छोटी गोष्ट सांगतो. माझ्या डोक्यात होतं की मुंबई लंडन मुंबई हा खूप मोठा प्रवास आहे, खूप खर्चिक विषय आहे आणि खूप वेळेचा आहे. तर याच्यासाठी थोडं आणखी वेळ घेऊया आपण, आणखी 4-5 वर्ष थांबूया. त्याच्या आधी मुंबई ते सिंगापूर हा प्रयोग करूया. तर त्यासाठी मी मुंबई टू सिंगापूर प्रयोग करण्यासाठी सर्व कार्यक्रम झाला माझा. माझे थोडंसं असं कार्यक्रम वगैरे असे शब्द येतील, सांभाळून घ्या बोलण्याच्या ओघामध्ये. तर कार्यक्रम म्हणजे प्रिपरेशन मराठीमध्ये. त्यानंतर म्यानमारमध्ये एस्कॉर्टची सिस्टम आहे, तिथे आपण सेल्फ ड्राईव्ह करू शकत नाही. मी एजंटला फोन केला की तुमची बॉर्डर कधी ओपन होणार, आपल्याला सुरू करायचा आहे कार्यक्रम प्रिपरेशन. तो बोलला 1 महिन्यानं ओपन होईल. मी 1 महिने 2 महिने वाट पाहिली, बॉर्डर ओपन होत नव्हती. अगेन पुन्हा टशन की हे होत नाही, तर आता काय तर मोठं केलं पाहिजे. तर पुढे जो प्लॅन होता मुंबई लंडन तो घेतला. माझा अभ्यास तर ऑलरेडी सर्व प्लॅनवरती होता, मुंबई टू सिंगापूर असेल, मुंबई टू लंडन असेल. मग वेळ कमी असल्यामुळे मी थोडा धावता आढावा घेतोय आपल्या प्लॅन बद्दलचा. आणि ऑक्टोबर 2022 मी डॉक्युमेंटची तयारी सुरू केली. त्यावेळी मी यासारख्या माणसांकडे गेलो, तर त्यांनी मला सांगितलं की हा तू करू शकतो, हे सर्व काय असेल ते. पण काही मी फंडिंगसाठी काही कंपन्यांकडे गेलो, त्यांचे उत्तर तुम्ही ऐकत राहतो. तर काही एका व्यक्तीने मला विचारलं, तुला लंडन कुठे माहिती नाही, तू एकदा नकाशा बघ, तिथे कळेल, मग तुम्ही सोडून देशील ना. लोक जाऊन बघतो, जाऊन बघितलं आणि पुन्हा त्यांच्याकडे गेलो नाही. काहींचं म्हणणं होतं की तू गेला तर मागे येण्याची गॅरंटी नाही, त्यामुळे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही. सुरक्षेचं काय, काही लोकांनी मला सांगितलं की तुम्ही पाठीमागे एक बॅकअप व्हेकल ठेवा, त्याच्यामध्ये 4 सुरक्षेची व्यवस्था सर्व करा आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला देतो. मी बोलू किती देणार, ते बोले 5 ते 10 लाख रुपये. म्हटलं ती बॅकअप व्हेकल घेण्यासाठी मला 1 करोडचा खर्च येणार आहे, तुम्ही 1 करोड 5 लाख रुपये देणार असेल तर मी सर्व करतो. तर तेही कॅन्सल झालं. तर सर्व ह्याच्यामध्ये राईडमध्ये सर्वांचा प्रश्न होता, प्रचंड प्रश्न होते, पैशाचं काय. तर या इथे बसणारे बरेचसे माझे स्पॉन्सर्स आहेत. यासाठी एकाच ब्रँडनं स्पॉन्सर केलेला आहे. तो ब्रँड, तो स्पॉन्सरशिपचा ब्रँड म्हणजे मित्रप्रेम. तर या 3 आकडी असेल, 5 आकडी असेल, 2 आकडी असेल, तर असे काही म्हणजे मी कोणाला आव्हान वगैरे काही केलं नव्हतं. मी प्रवासाला निघालोय, मला पैशाची गरज पडू शकते म्हणून माझा पाठीमागे एक मित्र बसलेला आहे, त्याची मार्च महिन्याची पूर्ण सॅलरी आली होती, काहीतरी भरपूर होती, ती मला त्यांनी पाठवली. मी त्याची एक अशी कौतुकाची थाप म्हणून पोस्ट टाकली. त्यानंतर आणखी काही लोकांना वाटलं की अरे आपण करू शकतो. तर काही न करता म्हणजे कोणती अनाउन्समेंट न करता मित्रप्रेम खूप माझ्या अकाउंटमध्ये जमा झालं होतं थोडंफार. तर त्याच्यामध्ये माझी प्रिपरेशन होऊन गेली. असेच नंतर परतीच्या प्रवासामध्ये पण थोडीशी अडचण जाणवत होती मला. तर एका ग्रुपवर डिस्कशन केलं, त्यात तिथेही मला आणखी मित्रप्रेम उभारून आलं आणि मी महाराष्ट्रापर्यंत पोहोचलो. ओके, तर अडचण सर्वात मोठी भारतामधली अशी आहे, आज यांनी सांगितलं असेल की मी पहिला मुलगा आहे, पहिला भारतीय आहे रिटर्न येणारा, मुंबई लंडन मुंबई.
तर भारतातून बरीच लोक लंडनला गेली, ती चायना मार्गे गेली, रशिया मार्गे गेली, म्यानमार, लाओस, चायना, मंगोलिया, रशिया नंतर. तर अशा प्रकारे बरेच लोक गेलेले, तुम्ही प्लॅन बघितले असतील, 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर वगैरे असेल, काही ग्रुप मधून गेले. तर मिडल ईस्ट मार्गे जाणारा मी तिसरा आहे. याच्या आधी 2007 साली विशाखापट्टणमचा नामचा एक व्यक्ती गेला होता मिडल ईस्ट मार्गे, इराण, टर्की वगैरे करून. त्याच्या आधी प्रवीण सर गेले होते, ते 77 साली ते ग्रुप मधून गेले होते. आणि त्यानंतर 13 साली आणखी एक कर्नाटकचा व्यक्ती गेला होता 2013, आणि 23 नंतर मी. तर असा तिसरा सोलो मिडल ईस्ट आणि सोलो रिटर्न येणारा. लंडन पर्यंत सर्वच गेले होते. परतीच्या प्रवासामध्ये मला असं वाटलं, ते सांगेनच नंतर, रिटर्न जावं. तर मी नंतर आलो. तर हे का असं होतं, हे नंबर इतके छोटे का आहेत. या प्लॅनेटवरती सर्वात पॉप्युलेटेड कंट्री आपली आहे, आणि त्याच्यामध्ये नंबर हे 2 डिजिट 3 डिजिटही नंबर नाहीयेत. अगदी 15 ते 20 लोक हे करणार असतील. कोण आता 15 ते 20 लोक हे असा प्रयोग मुंबईवरून लंडनला जाणारे खूप कमी लोक आहेत. तर याचं कारण असं आहे की आपल्या बॉर्डर सर्व क्लोज आहेत, आणि भारत ही कार्नेट कंट्री आहे. कार्नेट कंट्री म्हणजे बाईकचा पासपोर्ट लागतो, त्याची प्रचंड प्रमाणात खर्च असतो. तो आपल्या बाईकची जी किंमत आहे त्याच्या 200% डिपॉझिट द्यायचं, त्याच्यानंतर लाखो रुपयाची फी द्यायची, त्यानंतर ती परवानगी मिळते. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न की गाडी कुठेतरी विमानात किंवा शिपमध्ये करून दुसऱ्या कंट्रीत न्यावी लागते, पाकिस्तानमुळे जसं सरांनी सांगितलं. तर त्यामुळे हा राईड सुरू होण्याच्या आधीच 5.5 ते 6 लाख रुपयाचा खर्च होतो. त्यामुळं इथूनच आपली सुरुवातच होते 5 ते 6 लाखाच्या खर्चाची. त्यामुळे नादाला कोणी लागत नसेल. मी काय मोठ्या म्हणून नादाला लागलो असं नाही. माझं म्हणणं होतं 5 लाख रुपयांना आणखी 2 वर्ष जास्त काम करता येईल. मेहनत केली, पैसा येतो, पैसा आले की आपले हौस पूर्ण होते, आपण म्हणू शकतो लाईफस्टाईल आहे. तर अशा प्रकारे प्लॅन झाला माझा. मी मुंबईला निघालो होतो. खूप प्रचंड अडचणी होत्या. मी 1 मेला निघणार होतो, पण इतकी अडचणी आल्या. मी 4 ऑगस्टला निघालो, जो की माझा रिटर्नचा प्लॅन होता. 10 ऑगस्टला भारतात परत येणे, मुंबई लंडन करून फ्लाय करून रिटर्न येणे असा प्लॅन होता. मी 4 ऑगस्टला निघालो. पाऊस होता, निसर्गाची मला साथ मिळाली. यावर्षी सर्व पृथ्वीवरती पाऊस 1 महिना डिले झालेला आहे. तुम्ही बातम्या वाचल्या असतील की सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा युरोपमध्ये पाऊस नव्हता. अगदी ऑक्टोबरचे 15 आले तरी ऑटोम आला नव्हता. मी जेव्हा ऑस्ट्रिया सोडून बल्गेरियामध्ये आलो तेव्हा ऑस्ट्रियामध्ये ऑटोम सीझन सुरू झाला होता, ऑटोम एंड झाला होता, आणि स्नोफॉल सुरू व्हायला लागली होती. मी टर्की सोडून जॉर्जियामध्ये आलो तेव्हा टर्कीचं टेम्परेचर डाऊन झालं होतं. म्हणजे कुणीतरी म्हटलेलं आहे ती मेहनत काहीतरी आहे ना, ती पुरी कायनात काम लग जाती आहे. तर कदाचित निसर्ग सुद्धा वाट बघत होता की हा देश पार करेल, त्यानंतर आपण आपल्या कामाला लागू. तर अशी ही जर्नी आहे. तर याच्यासाठी मेहनत एवढी केली होती मी. एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला व्यक्ती मी. अगदी 5 वर्षापूर्वी ट्रेकला जाताना मी शूज सुद्धा एकमेकाची शेअर करत होतो की तू नसशील जाणार तर तुझा शूज मला दे, मी ट्रेकला चाललोय. अशा परिस्थिती आमची ट्रेकची होती. तर माझे मित्र इथे बसलेले आहेत, तसेच ते सर्व बघणार आहे. तर त्यामुळे हा खूप मोठा माझ्यासाठी पल्ला होता, पण ध्येय होतं की हे करायचं, त्यासाठी काही करावं लागेल, किती मेहनत करावी लागेल वगैरे वगैरे कार्यक्रम. तर तो केला. मी प्रवासाला लागलो. इराणमध्ये गेलो, इराण नंतर पुन्हा टर्की नंतर ग्रीसमध्ये गेलो. पहिली माझी बॉर्डर पहिलं युरोपियन कंट्री ग्रीस होती. त्यानंतर ग्रीस नंतर नॉर्थ मॅसिडोनिया, जे सिकंदरचं गाव आहे, सिकंदर द ग्रेट, ज्याला असं वाटलं की आपण जंग जिंकलं, पण तो भारताच्या बॉर्डरवरून रिटर्न गेला आणि बॉबिलॉन मध्ये त्याचं देहांत झाला. तर त्याचं गाव नॉर्थ मॅसिडोनिया, त्या गावात, त्या राज्यात गेलो, देशात गेलो. त्याच्या पुढे गेल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा एंड सुरू होता आणि मी ठरवलं की आता इथून लंडन खूप जवळ आहे. मी जर या वेगात प्रवास केला, म्हणजे दिवसरात्र म्हणजे रात्रीच्या 12 ते 11 वाजेपर्यंत मी गाडी चालवत होतो. दिवसा पूर्ण साईट सीइंग असेल ते करून घेणे, एकदा अंधार पडला की पुन्हा 300 किलोमीटर राईड करणे 11 ते 12 वाजेपर्यंत. कारण युरोप खूप मोठा आहे, व्हिसा लिमिटेड होतो, माझ्याकडे दिवस कमी होते. तर त्यासाठी मी खूप वेगात प्रवास करत होतो. कंटाळा वगैरे असले प्रकार काही माझ्याकडे नव्हते. मी ते सर्व मुंबईत सोडून गेलो होतो, त्यामुळे त्याचा प्रश्नच नव्हता. तर असं काय की या वेगात जर गेलो तर अगदी 15 ते 20 दिवसात मी लंडनला पोहोचेल. आणि हे जे काही मजा सुरू आहे, हे जे काही आपल्या आयुष्यातले गोल्डन डेज आहेत, हे इतक्या लवकर संपवायला नको. त्यामुळे मी एक क्रांतिकारी निर्णय घेतला की ही राईड लंडनला न संपता ही राईड मुंबईला संपेल. तर त्यावेळी मी 2 प्लॅन बनवले होते. एक होता टर्कीमध्ये, म्हणजे परतीचा प्रवास सांगतो, माझा हा प्रवास पूर्णही झाला नव्हता. तर मी युरोपमध्येच कुठल्या तरी रस्त्यात होतो आणि एक दिवस मी पूर्ण दिवस राईड करता करता डोक्यात तोच विचार होता की रिटर्नचा मार्ग कोणता. जगाचा भूगोलाचा एवढा अभ्यास होता माझा, मी काय पाठचोक घेतो हा विषय नाहीये, पण मी असं समोर डोळ्यापुढे गाडी चालू आहे हे माझ्या मॅप रन होत होता की मी या देशातून या देशात जाऊ शकतो, इथून तिथे. तर रिटर्नसाठी मी डिसाईड केलं होतं टर्की, इजिप्त, जॉर्डन, इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, ओमान, सौदी, नंतर दुबई आणि फ्लाय टू इंडिया असा प्लॅन होता माझा. आणि याच्यासाठी एक बॅकअप प्लॅन होता, जर इकडे काय मिसहॅप झालं
तर माझा बॅकअप प्लॅन होता टर्की नंतर जो दक्षिणेला जाणार होतो इजिप्तकडे, तर ते न जाता मी उत्तरेला जॉर्जियाकडे जाईल. जॉर्जिया, अझरबैजान, आर्मेनिया, इराण, नंतर पर्शियन गल्फ आणि दुबई फ्लाय, हा प्लॅन होता. मी प्रवासाला लागलो, लंडनला गेलो. लंडनला खूप छान वेलकम झालं. त्या मधल्या काळामध्ये खूप छान एक्सपिरियन्स आले. डगलस एअर बेस नावाचं एक ठिकाण आहे, तिथे एक असं एअरपोर्ट होतं जे नाटो आणि युगोस्लोव्हिया, जेव्हा सर गेले होते तेव्हा युगोस्लोव्हिया नावाचा एक मोठा देश होता, त्याचे 6 तुकडे झाले आणि आता खूप सारे कंट्रीज झाले. तर ते तुकडे होताना जे युद्ध झालं होतं नाटोचं आणि युगोस्लोव्हिया आर्मीचं, तर त्याच्यासाठी त्यांनी डोंगराच्या पोटामध्ये एअरपोर्ट बनवलं होतं, एअरबेस. म्हणजे टनेल मधून फ्लाईट बाहेर यायचं, रनवे पूर्णपणे टनेल मध्ये होता. तर तो जसा डोंगराच्या बाहेर यायचा तो टेक ऑफ करायचं. त्यामुळे त्यांना त्या एअरबेसचा खूप फायदा झाला होता. फ्लाईट लँड झाले की काही सेकंदात ती गायब व्हायचं, असे खूप सारे रनवेज होते अंडरग्राऊंड. डगलस एअरबेस तुम्ही गुगलवरती केलं तर अगदी इंटरेस्टिंग माहिती मिळेल. तर मला तिथं जायचं होतं. अतिशय जंगलामध्ये ती जागा होती. मी चुकलो होतो, पण त्याचा पण काही व्हिडिओ इंस्टाग्रामला वरती मिळतील, मी टाकले होते. तिथे गेलो, खूप छान वाटलं. ती एक ऐतिहासिक जागा. तिथे बरेच युरोपियन लोकांचं पण हेच म्हणणं होतं की ही पहिला माणूस आम्ही या जागेवरती बघितला भारतीय, आणि हीच ती पहिलीच गाडी आहे जी इथं पोहोचली. तर माझ्या गाडीचा बऱ्याच ठिकाणी हाच मान आहे की ही पहिली भारतीय गाडी या लोकेशनला पोहोचली. अगदी बुर्ज खलिफाच्या समोर पार्किंग मध्ये उभे राहून. म्हणजे आजपर्यंत तुम्ही फोटो पाहिले असतील कोणत्या मोटरसायकल, खूपच कमी असतील. ते दुरून कुठून तरी व्ह्यू असतो, मॉल असेल वगैरे. आणि माझी गाडी प्रॉपर पायथ्याला होती बुर्ज खलिफाच्या बेस कॅम्पला. ती बिल्डिंग एवढी मोठी आहे तर त्याला बेस विलेज म्हणू शकतो आपण. तर ते बेस विलेज मध्ये गाडी उभी करून मी तो फोटो सुंदर काढला होता. तर त्याच्यासाठी होते बरीच मोठी घटना होती. हर्षवर्धन पण त्याच्यामध्ये पण मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं त्या फोटोसाठी. तर असे आयफेल टॉवर असेल किंवा बऱ्याच गोष्टी होत्या. आणखी एक, आता मी विस्कटलेला प्रवास थोडासा काहीतरी पॉईंट उचलून तुमच्या पुढे सादर करतोय, कारण कुठून सुरू करावं, कुठं संपवावं, काही उचलावं, काही सोडावं, याचं मला पूर्ण गोंधळ उडालेला आहे. आपल्याला वेळ कमी आहे आणि प्रवास खूप मोठा आहे. आज 135वा दिवस आहे, उद्या 136वा असेल आणि ही जर्नी उद्या संपेल. तर 136 दिवसामध्ये प्रचंड गोष्टी घडलेल्या आहेत. प्रत्येक रेस्टॉरंटची गोष्ट आहे, प्रत्येक नाईटची गोष्टी आहे, प्रत्येक बॉर्डर क्रॉसिंगच्या स्टोरीज आहेत. प्रत्येक दिवसाच्या अनुभवात मी अगदी रेस्ट करायला बसलो एकदा तरी मला बाजूला बंदुकीची गोळी सापडली. म्हणजे अगदी रेस्ट करायला 10 मिनिटं घेतली तर त्याचीही नवीन गोष्ट माझ्या आयुष्यात घडलेली आहे. तर इतका हा प्रचंड प्रवास आहे. त्या गोळीनं बरेच कांड केले, जर काय फॉलोअर्स इंस्टाग्रामचे सांगेनच मी. तर काही अनुभव होते. मी पोचलो लंडनला आणि माझं पहिलं लंडनला गेल्यानंतर लोकांची इच्छा असते, काय ते बकिंगहॅम पॅलेस असेल, राजवाडे असतील, काही असतील, टावर ब्रिज वगैरे असेल, ते सगळं होतच. पण त्याच्यासोबत आणखी एक ठिकाण होतं की हे ऑन वे, जे जगातलं पहिलं पुस्तकांचं गाव, त्या गावाला मला भेट द्यायची होती. माझं स्वप्न होतं त्या गावाला भेट देणे, पण मी कष्ट तेवढे केले की मी बाईक घेऊन त्या गावात गेलो. ते आणखी आनंद माझा दोघीनेच झाला. यार हे स्वप्न होतं, पण मोटरसायकल घेऊन आपण त्या गावात आलो. तर त्याच्यामध्ये 2017 साली सरांचं एक व्याख्यान मी ऐकलं होतं. त्यांनी भिलार, भारतातलं पहिलं गाव हे सर्वांना माहिती आहे, त्याच्यासोबत त्यांनी उल्लेख केला होता हे वन वे, हे जगातलं पहिलं पुस्तकाचं गाव आहे. मी ताबडतोब नोट करून घेतलं आणि अशा एक एक लाईनमुळे, एक एक नोटमुळे या प्रवासाचा काय बोलतो तो पायाभरणी झाली असेल किंवा प्रिपरेशन झाली असेल. ती एक नोट मी नोट करून घेतली होती, हे वन वे. तर माझं टार्गेट ते होतं वेल्सला जाणे, आणि त्याच्यासोबत आणखी होतं की मला बाईक घेऊन अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरती जायचं होतं. कारण एशिया, युरोप आणि आफ्रिका हे 3 कॉन्टिनेंटचा एक ग्रुप आहे आणि त्याच्या पलीकडे अमेरिकन कॉन्टिनेंट आहे. तर ह्या जमिनीच्या प्लॅनेटवरच्या मी थोडा ग्लोबल विचार करायला लागलो होतो. मी जिल्हे, तालुके वगैरे सोडले होते. हे जगात मोठं काय आहे, ती जागा आहे. जगातली जमिनीचा मोठा तुकडा कोणता आहे, त्या प्लॅनेटवरचा, तर हा तुकडा आहे. तर या तुकड्याच्या त्या टोकाला आपण जायचं गाडी घेऊन आपली. तर तसं करता मी अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरती गेलो. येता येता त्या गावात गेलो, लंडन मध्ये आलो, स्वागत वगैरे झालं. मधल्या काळामध्ये मी ठरवलं होतं की परतीचा प्रवास पण आपला बाईकचाच झाला पाहिजे. त्याच्यामुळे माझं एक काम वाचलं होतं की तिथे जाऊन शिपिंग कंपनी शोधणे, कस्टम तिथले रूल किंवा त्यांच्या पाठीमागे लागणे, फॉलोअप घेणे, पाऊंड्स आणि INR मध्ये काय करायचं होतं, ही बरीच कामं माझी वाचली. कारण मी ठरलं होतं परतीच्या प्रवासाला लागायचं. पण परतीच्या प्रवासात एक मोठं काम वाटलं होतं. तर ते करता एक डंकीर्क नावाचा किनारा आहे. डंकीर्क कुणी ऐकलं असेल, डंकीर्क 3.5 लाख सैनिकांचं तिथून रेस्क्यू झालं होतं आणि त्या विस्टन चर्चने आणि त्या गोष्टीला मिरॅकल बोललं होतं. तर म्हटलं चला हा मिरॅकल नावाचं ठिकाण ज्या ठिकाणी घडलेलं आहे तर किनारा तर कसा आहे पाहूया. जसं मी फ्रान्समध्ये आलो परतीच्या प्रवासामध्ये 27 कंट्री झालेले, त्यातल्या 4 कंट्री रिपीट पण झालेले आहेत. त्याच्यामध्ये त्यातली रिपीट वाली कंट्री म्हणजे फ्रान्स होती. पुन्हा फ्रान्समध्ये उतरलो, डंकीर्कला गेलो, तो किनारा पाहिला.
जे काही मी अभ्यास केला होतो, वाचलं होतं ती किनार, ती बघून काही काय म्हणतात स्थान महात्म्य जे असतं ते त्या जागेवरती जाऊनच आपल्याला ते अनुभवता येतं. वाचल्यानंतर मजा येतेच, पण जेव्हा आपण त्या जागेवरती उभा राहतो आणि आठवतो की अरे इथेच गेलो होतो, हाच तो किनारा, इथून सैनिकांचा होतो, तर तो आनंद मी घेतला. तिथून परतीच्या प्रवासाला लागलो. विंटर होता, मला सर्व परतीचा प्रवास हा खूप क्रांतिकारी डिसिजन होता, कारण माझ्याकडे शेंगेनचा एकच विजा होता, असं काही 2 विजा नव्हता. तर ते दिवस मॅनेज करायचे होते, दिवस रात्र गाडी चालवायची होती, आपले काय ठिकाण आहे तीही मिस करायची नव्हती. तर ही एवढी तारेवरची कसरत, आणि एकटाच होतो, बाईक होती त्याचंही बघायचं होतं, बाईकचे प्रॉब्लेम्स काही सुरू झाले होते. हे करता करता मी युरोपमधून बाहेर पडलो. खूप मोठा विषय, पण मी बाहेर पडलो, एका लाईनीत संपवला. आफ्रिकामध्ये जर्मनीमध्ये होतो, खूप छान अनुभव आला. एकदा माझी बाईक क्लच वायर तुटली होती, तर ते तुम्ही पाहिलं असेल. तर ती जी एक छोटी गोष्ट मी केली होती की एक्स्ट्रा क्लच वायर फिट करून ऑलरेडी तिथे ठेवणे. हा माझ्या सर्वांना रायडर मित्रांना संदेश आहे की ते एक्स्ट्रावाली बाईक जी वायर आहे ते लावून ठेवा तुम्ही. अशा वेळी प्रॉब्लेम होऊ शकतो. तिथे थंडी खूप होती, वारा सुटला होता, टेम्परेचर 6 होतं, अगदी ग्लोव्ह काढला की हाताचे थरथर कापत होते. या ठिकाणामध्ये अशा वेळी जर मला ती माझ्या बॅगेतली काढून जर तिथे लावायची असते तर माझी मध्यरात्र तिथे गेली असती आणि प्रचंड त्रास झाला. तर त्या थंडीमध्ये सुद्धा मला घाम फुटला असता. तर ती एक सोपी गोष्ट, प्रिपरेशनचा एक छोटासा भाग ते केला मी. नंतर पुढे आलो, बेल्जियम झालं, लक्झमबर्ग झालं, जर्मनी झालं, नंतर ऑस्ट्रियामध्ये आलो. ऑस्ट्रियामध्ये एक कुटुंब फॅमिली भेटली होती, ती तू व्हिडिओ पाहिला असेल की अगदी 66 वर्षाचा व्यक्ती होता. त्याने मला थांबवलं की 2 मिनिटं आपण बोलू शकतो का. मी बोललो बोलूया. त्यानंतर त्यांनी मला घरी घेऊन गेले, चहा पाणी पिला. त्यानंतर त्यांनी गोष्ट सांगितली होती की म्हटलं मला इथं काय आणलंय तू, पण त्यांची वाईफ एवढे एक्साइटेड होते दोघं मला बघून. मला काही कळलं की हे काय असं काय आहे ते, माझ्या नागबाणी वगैरे दिसलं की काय डोक्यात त्यांना माझ्या. मला तो पण कळलं नाही. त्यांनी त्यांच्या रूम मध्ये नेलं, तेव्हा मला कळालं की यांनी 1992 साली ऑस्ट्रिया ते इंडिया 800 सीसीच्या कारमधून ट्रिप केली होती. जर त्या रूटवरून आले होते तर त्या रूटवरून मी आलो. म्हणजे हा किस्सा सांगायचा उद्देश की इमोशनल अटॅचमेंट आपली कशाशी असू शकते, अगदी त्या रूटशी सुद्धा असू शकते. जगभरातून लोक गेले असतील, पण मी गेलेल्या रस्त्यावरून दुसरा एक भारतीय माणूस येतोय तर त्या व्यक्तीची अटॅचमेंट आहे त्या रस्त्याशी, त्या रस्त्यावर येणाऱ्या लोकांशी. तर प्रवास म्हटलं की आपल्या त्या भावनिक नातं जुळलेलं असतं. त्याचं ते उदाहरण होतं म्हणून तो किस्सा मी सांगितला इथे. त्यानंतर पुन्हा माझ्या पुढे आणखी एक टास्क होता परतीच्या प्रवासात. बुल्गारिया नावाची कंट्री आहे, चोर कंट्री आहे ती 100%. कारण माझं सामान चोरून नेलं तिथून त्या कंट्रीतून, आणि त्याचं बदनाम आहेच ती कंट्री बुल्गारिया. ईस्ट युरोप मधल्या बरेच हिप्पी कल्चर आहे, तर तिथे चोरीचे प्रकार होतात. सेंट्रल अमेरिकेनंतर जर कोणी बदनाम असेल तर बुल्गारिया आणि तो एरिया आहे. त्या कंट्रीचा विजा नव्हता माझ्याकडे, माझा शेंगेन विजा एक्सपायर झाला होता. शेंगेन विजा जर असेल तुमच्याकडे तरच तुम्हाला त्या कंट्रीमध्ये प्रवेश मिळतो. आणि बरेच भारतीय लोक शेंगेन विजा असल्यानंतर जातात किंवा डायरेक्ट त्या कंट्रीचा विजा काढतात आणि लँड होतात, काही कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी जातात. माझ्याकडे त्या कंट्रीचा विजा नव्हता आणि तो एकच मार्ग होता, ती कंट्री पार केली तर मी टर्कीला पोहोचू शकतो. ग्रीस असेल तर शेंगेन विजा लागणार आहे, तो एक्सपायर झाला होता. तिथून कोणतीही फेरीबोट चालली नव्हती समुद्रातून. तर मी बऱ्याच एम्बेसी, वाटेत लागणाऱ्या सर्व बल्गेरिया एम्बेसीशी मी जाऊन संपर्क साधायचो, बोलायचो की असं मला विजा हवाय. सर्वांचं उत्तर एकच असायचं की होम कंट्रीतून अप्लाय करणे, दुसरा पर्याय नाहीये. असं करता करता मी अगदी बॉर्डरला जाऊन पोहोचलो, तरी माझ्याकडे विजा नव्हता. शेवटी म्हटलं की आता तिथे रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करूया. मी 4:30 वाजता रिक्वेस्ट, माइंड गेम, सायकोलॉजिकल प्रेशर अशा उद्योग सर्व केले आणि ह्याला मला रात्री 11:30 वाजता यश आलं. तर हे पेशन्स, म्हणजे आपल्याकडे विजा नाहीये, हे लोक प्रवेश देणार नाहीयेत, पण एक जिद्द. मी जर एका जिद्दीवरती लंडनला येऊ शकतो तर या कंट्रीत प्रवेश मिळवायला काय अवघड आहे, हे माझं मोटिवेशन होतं. ट्रान्झिट 24 तासाचा ट्रान्झिट विजा असतो, तो बॉर्डरचे इमिग्रेशन ऑफिसर देऊ शकतात, पण 100% त्यांच्या हातात तो अधिकार असतो. आणि त्यांचं म्हणणं होतं की तू मी दिला, तू भारतीय आहेस, तू गेलाच नाहीस तर. मग हे मी गेलाच नाहीस तर असं त्याचं एकदा बोलण्यातून आलं. तर त्या गेलाच नाही तर ह्याची उत्तर देण्यासाठी मी 100 प्रयोग केले, 100 प्रकारे त्याचं उत्तर दिले की मी जाणार आहे. याच्यासाठी 11:30 वाजता फायनली मला त्यांनी सांगितले की हा तू जा बाबा. म्हणजे त्यांनी असं केलं की आता जर याला नाही दिलं तर हा रात्रभर आपल्याला काम करू देणार नाही. 4 गाड्या पास झाल्यानंतर मी जाऊन उभा राहायचो की त्याचं काय करायचं, आपला कार्यक्रम घ्या. नाही म्हणायचं, मी पुन्हा जाऊन बसायचो. पुन्हा 2-4 गाड्या गेल्या की म्हणायचं ठीक आहे आता थोडं नॉर्मल झालं. पुन्हा माझं तोंड बघितलं की खूप छान व्हायचं. पण माझ्याकडे काय ऑप्शन नव्हता. मी पूर्ण ठरवलंच होतं की इरिटेशन करणे, काही जे शक्य ते प्रयोग करणे, त्यापैकी हा होता की त्यांच्या दारात उभं राहणे.
असं करता करता 11:30 वाजता त्याने रागाने सांगितलं की याला जाऊ द्या. स्टॅम्प दिला, विदाउट एनी विजा ट्रान्झिटचा स्टॅम्प पडला. मी बुल्गारिया कंट्रीमध्ये गेलो, गाडी पार्क केली कुठेतरी, रात्री 11:30-12 वाजता हॉटेल बघितलं, मुक्काम केला. त्या दिवशी रात्री मी गाडी पार्क केली रस्त्यावरती. त्या हॉटेलचं पार्किंग होतं पण ओपन होतं. सकाळी उठून बघतोय तर माझ्या फ्रेम बॅग मधलं अगदी चटणी सहित सामान चोरी गेलं. तर तिथे मला ते चटणी चोरण्याचं दुःख झालं, कारण ती चटणी पुण्यात, कराडमध्ये, कोल्हापूरमध्येच मिळते. ती चटणी कुठल्याच देशात मिळत नाही. मला रॉयल एनफिल्डचं साहित्य कुठेही मिळू शकतं. आता फूड बद्दलचा विषय झालेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं अन्न मिळतं आपल्याला. अगदी सर्व प्रकारचे मसाले टाकले जातात आणि उरलेल्या देशामध्ये काहीच टाकलं जात नाही, फक्त अगदी फिका असतं, तिखट नसेल काय. माझी पचन शक्ती काय असेल, डायजेस्टिव्ह सिस्टम अतिशय स्ट्रॉंग आहे. एकदा आतमध्ये गेले ते डायजेस्ट होणार, पण आतमध्ये जाण्यासाठी आपल्याला ते चटणीची गरज असते. त्यासाठी मला ती चटणी होती. त्यामुळे कोणतेही आयटम द्या, काही तुम्ही पिझ्झा द्या, कुठलाही असू दे, फिका आयटम असतो तर माझ्या टेबलला तुम्ही बरेच फोटो बघितले, चटणीचा डबा असतो. ते लोक बघाय विचारायचे की आम्ही इतके सॉसेस, मेयोनीज वगैरे आयटम ठेवलेले आहेत आणि याला याचं काही पडलेलं आहे. पण ते सर्व माझ्यासाठी फिका असायचं. ती चटणीची मस्त चव असते, मजा येते. तर तो आयटम माझा चोरी झाला म्हणून मी खूप चिडचिड केली तिथे. आता चटणी चोरी झाली. ओके, सेट पूर्ण चोरी केला. ते रेनॉल्डचं एक जॅकेट होतं ते चोरी झालं तिथून. त्यांनी बनवावं ही माझी खूप इच्छा होती की त्याने पुन्हा नसता नावाला लागला. पहिल्या दिवशी त्यांना क्युरिओसिटी म्हणून ती चटणी ट्राय करायला पाहिजे होती. अगदी त्यांनी ते सामान घेऊन त्या हॉटेलमध्ये सोडलं असतं की चटणी नको, याचं काहीच नको आपल्याला. ते डेंजर असतं बघा, त्यांना त्याचं सहन होत नाहीये ती चटणी आपली. तर झालं, मी मेसेज टाकला इंस्टाग्रामला की कोणी येणार आहे का इस्तांबूलला. तर आपले रोहित माझा मित्र बसला असेल, त्याचा एक मित्र येणार होता आपला एक नंबर. माझा मित्र संतोष कुठे असेल, कुठेतरी बसला असेल. त्याला बोललो की रॉयल एनफिल्डच्या शोरूम मध्ये जाणे आणि तिथून स्पेअर पार्ट त्याच्याकडे देणे. दुसऱ्या एका मित्राला काम दिलं की तू गावी असतो आठवड्याला, तर गावी गेला तर घरी जाईल चटणीचा डबा घेऊन या व्यक्तीकडे दे. मग नंतर संतोष त्याच्या बायकोने मस्त खरडा पण दिला, एक ठेचा. तो माझ्या टेबलवरती फोटोत बघितला असेल तुम्ही. तो चटणी मग जन्नत झाली माझी मस्त. आता काय स्पेअर पार्ट नसेल तर, कारण मला टर्कीमध्ये खूप प्रचंड अवघड रस्त्यांवरती जायचं होतं. मला क्लच प्लेटची गरज होती. क्लच प्लेट आणि गॅस्केट. माझं गॅस्केट ऑलरेडी जळालं होतं. एकदा मी 26 तास गाडी चालवली होती, दिवस रात्र गाडी चालवत होतो एका कारणासाठी, आणि गॅस्केट जळालं माझं. हेड गॅस्केट, मॅग्नेट कॉइलची कॅप जळाली, त्यामुळे ऑइल लिकेज सुरू झालं. आणि ते ऑइल लिकेज रिपेअर करण्यासाठी इंग्लंडमध्ये मला 1 लाखाचं कोटेशन दिलं होतं. मग ते 1000 पाऊंड म्हणजे 1 लाख रुपये भारतीय करन्सीमध्ये. तर मी निर्णय घेतला की आपल्याकडे 2 लिटरचं ऑइल एक्स्ट्रा ठेवायचं, दर 2 दिवसांनी ऑइल लेवल चेक करणे आणि ऑइल टॉपअप करणे. तर हे टॉपिंग करत मी पोहोचलो होतो. तर मला त्या काहीची गरज होती की जर अगदीच गळ्याशी विषय आला तर आपल्याकडे स्पेअर पार्ट हवे, म्हणून ते मागवून घेतले होते जे चोरी झाले होते. नंतर तो रस्ता तुम्ही बघितला असेल टनेलवाला, त्या रस्त्यात इथे मी बिंदास का गेलो तर माझ्याकडे सर्व स्पेअर पार्ट्स होते. क्लच प्लेट होते, महत्वाच्या क्लच प्लेट होती, क्लच वायर होती, ऍक्सिलेटर वायर होती, ब्रेक पॅड होते. जे जे इमर्जन्सी मध्ये होऊ शकतं ते होतं आणि ते बसवण्याचं दुर्विज्ञान पण होतं. आणि तुम्ही म्हणाल सुरक्षेचा विषय, तर भीती आणि लाज या 2 गोष्टी मी घरी ठेवून गेलो होतो. त्यामुळं त्याचं काही भीती ठेवूनच गेलो होतो मी. अदरवाईज मी टेंट मध्ये राहत होतो. माझ्याकडे मॅकबुक, 2 मोबाईल, 360 कॅमेरा, गोप्रो, ड्रोन, गाडी, कॅश पण खूप कॅरी करावी लागते अशा प्रवासामध्ये. ऑनलाईन तर चालतातच, पण बॅकअप साठी 3-4 लाखाची कॅश डॉलर आणि युरो मध्ये होती. तर मी असा बिंदास टेंटवरती झोपत होतो आणि एकटाच होतो. त्यामुळे जर 4-5 लोकांनी लुटालुटीचा प्रयोग केला तर ते मालामाल झाले असते आणि तिथं मी काहीच गोष्ट करू नसतो. त्यामुळं म्हटलं असं की सेफ्टीचं काय, तर सेफ्टी एकच की मी तिथे उभा आहे, माझं सामान सुरक्षित आहे, हे एका वाक्यात माझी सेफ्टी असायची. आणि जेव्हा मी नव्हतो तेव्हा चटणी चोरी झाली. त्या टनेलचा खूप ऍडव्हेंचर रस्ता होता. dangerousroads.org या वेबसाईटचा अभ्यास मी खूप दिवसापासून करतोय. त्या वेबसाईटवरती जगातले अतिशय डेंजर रस्ते आहेत, ते तिथं असतात, कसे जायचे, कुठे आहे त्याची माहिती असते. त्याच्यावरती अभ्यास करताना मला तो डार्क कॅनॉन, स्टोन रोड आणि तो टर्कीमधला भेटला. त्याच्यासाठी मी 200 किलोमीटर अतिशय वैराण त्याच्यातून गाडी चालवली. ती चालवताना एक किस्सा घडलेला होता. मेन रोडनं आपण गेलो होतो आणि सरांना पण एकदा अनुभव आला होता की तिथे बरेच चोर होते, लुटेरे होते, त्यांनी शिकारी होते, त्यांना अडवलं, त्यांची मैफिल जमली, पार्टी झाली. तसा अनुभव थोडासा वेगळा माझ्यासोबत झाला होता. मी एका ठिकाणी झोपलो, पानपोई होती आणि बाकडा होता बाजूला, झोपलो. एक गाडी आली,
मी बफ डोळ्यावरती घेतला होता, कारण मला झोपेची गरज होती. बाजूला कोण येतंय काय करते मला काही त्याचं घेणं देणं नव्हतं. एक गाडीचा मला चालतायत ते इग्नोर केलं. नंतर मेटल ब्रेकडाऊन झाले असेल, टायर खोलत असेल ते इग्नोर केलं मी. नंतर 2 कुत्र्यांचा पाणी पिण्याचा आवाज आला. नंतर माझी क्युरिओसिटी पण आतमध्ये टिपेला पोहोचली होती. डोळे बंद होते की बाहेर काय चालले जरा एकदा बघावं. आता झोप तर माझी पण डिस्टर्ब झाली होती. मग मी उठून बसलो. संध्याकाळी 5:30ची वेळ. टर्कीतल्या अतिशय दुर्गम ज्या 200 किलोमीटर मध्ये पेट्रोल पंप रेस्टॉरंट असं काहीच नसलेल्या जंगल भागामध्ये मला 2 लोक काय बोलतात ते गुगल ट्रान्सलेटर मध्ये ते माझ्या टाईटल्स लिहून दे, मुंबई टू लंडन 24 कंट्रीज वगैरे वगैरे ते त्यामध्ये टाकून ट्रान्सलेट करून वाचण्याचा प्रयत्न करत होते. हे काय चाललंय. दुसरे 2 लोक होते ते पाठीमागे काहीतरी त्यांनी एक जनावर मारून आणलं होतं. मी अर्धा झोपलो होतो, म्हणजे अर्धा त्यांचा कापण्याच्या कार्यक्रमानंतर जागा झालो, त्यामुळे मी ते जनावर ओळखू शकलो नाही. आणि काय कापता हे विचारायचं काय धाडच नव्हतं. नसत्या पण येते नको हे म्हणते चला आणखी एक शिकार भेटली. त्यामुळे ती क्युरिओसिटी त्यांची चालवली. ती 2 तिकडे करत होते. 2 लोक होते ते कुत्र्याला पाणी पाजत होते आणि 2 लोक उरलेले होते ते त्यांची जी हत्यारं होती ती व्यवस्थित लावत होते. काही धोत होते, मोठमोठ्या रायफल होत्या, छोटी नाईफ होत्या, सॉर्ड होत्या. ते चाललेलं मी असं बघतो इकडे हे चाललंय ते चाललंय. म्हणजे तुम्ही विचार करा की एक भारतातला एक सोलो तरुण बसलेला आहे, आजूबाजूला प्रसंग चालू आहे, तर तिथली काय मेंटॅलिटी असेल. पटकन माझ्या क्षणात आलं की यांच्याशी कोणातरी गप्पा मारूया, म्हणजे आपल्याला कळेल की हे कशा मनोवृत्तीचे लोक आहेत, त्यांचं काय चाललेलं आहे, हे हार्मफुल आहेत की नाहीये, त्यातले किती इंटरेस्टेड आहेत. म्हणजे थोडक्यात की आपलं यांच्याशी इंटरॅक्शन झालं पाहिजे. मी उठलो गेलो बोलण्यासाठी. भाषेची अडचण म्हणजे त्याला ई कळत नाही, इंग्लिशचा मला पर्शियाचा टर्कीचा टी कळत नाही, ही परिस्थिती तिथं होती. तिथे याच्या आधी मी काय करत होतो, गुगल ट्रान्सलेशन ही टेक्नॉलॉजी अतिशय शेवटी वापरायची यासाठी की जो मजा असते समजून घेण्याची, अंडरस्टँडिंग, तो त्या भाषेमध्ये प्रयत्न करतोय मला समजवण्याचा वेगवेगळ्या प्रकारे. आणि मी वेगवेगळ्या प्रकारे ती समजून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला समजतं ही दोघांना. ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि खूप सुखाची काय बोलतात ती मजेदार आहे. तर या गोष्टी मी करत होतो. तर तिथे म्हटलं हा प्रयोग करायला नको, काहीतरी चुकीचा समज करून घ्यायचो आणि रंगाचा बेरंग व्हायचा. त्यामुळे तो प्रयोग न करता मी पहिलं मोबाईल काढून धरला समोर की तुमचं म्हणणं. त्यांनी बरेच काही प्रश्न विचारले त्या लँग्वेजमध्ये, मला काही कळलं नाही. म्हटलं इथे द्या तुमचं काय असेल. त्यांनी बोलले, मला कळालं की कुठून आलाय, कशाला आलाय, हे वगैरे वगैरे क्वेश्चन आन्सर झाल्याचे. त्यांनी प्रश्न विचारला की एकटाच आहेस काय, म्हटलं हो. नंतर प्रश्न विचारला की तुला भीती नाही वाटत का इथे. तर ही माझ्यासाठी संधी होती की आणखी थोडा फ्रेंडलीपणा करण्यात. इमिजिएटली म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड पटकन ट्रान्सलेटर मध्ये लिहिलं की तुमच्यासारखे जेंटलमॅन जर आजूबाजूला भेटत असतील तर भीती कशाची. त्यांनी ते वाचलं, त्यांच्या लँग्वेज मिळाल्यानंतर एकमेकांना बघून हसले. त्यांच्या भाषेमध्ये ते त्या लोकांनाही सांगितलं की असं असायचं म्हणणं आहे. त्यांनी सार्कॅस्टिकली घेतलं असेल, कॉम्प्लिमेंटरी घेतलं असेल, जे काय असेल ते. पण आम्ही सगळे म्हणून हसत होतो त्या गोष्टीवर. नंतर थोडं वातावरण निवळलं, एक फोटो काढला घाबरत. त्यावेळी खूप मस्त घटना घडली. एक होता त्याला काही या ट्रान्सलेटर खेळामध्ये इंटरेस्ट नव्हता. तो असला मख्ख चेहऱ्याने बघत होता इकडून तिकडे इकडून तिकडे. आणि तो होता पण असा खूप धीरगंभीर. मी त्याला इग्नोर केला होता, म्हटलं याला कळतच नाही तर कुठे एंटरटेन कर. पण जेव्हा फोटोचं नाव काढला हा गंभीर मनुष्य उठला आणि सर्वात लांब रायफल जी होती ती उचलून घेऊन आला. मी घाबरलो, माझे सगळे चेहऱ्याचे रंग बदलले. तो बोलला की फोटोसाठी घेऊन आलाय, हा फोटो सुंदर व्हावा म्हणून. तर अशा काही घटना टर्कीमध्ये घडल्या. बल्गेरियामध्ये गेलो, सॉरी जॉर्जियामध्ये जाताना असंच रस्त्याकडे बसलो होतो. हा जो रस्त्याचा आता सांगितलं मी, त्या रस्त्याला 122 वर्षे काम सुरू होतं. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 1880 मध्ये रस्त्याचं काम सुरू झालेलं, 2002 ला बंद केलं आणि काम सोडून दिलं. म्हणजे पूर्ण नाही झालं ते काम. तर तिथे अगदी 20 किलोमीटर मध्ये 38 टनेल आहेत आणि खूपच तिथे नेटवर्क नाही, जीपीएस सुद्धा चालत नव्हतं. माझा ड्रोन फ्लाय करताना नो जीपीएस हा मला मेसेज येत होता. तेव्हा समजलं की जीपीएस ही नाहीये. होम पॉईंट अपडेट होत नव्हता, तेव्हा मला मॅन्युअल ड्रोन मागं बोलवून घ्यावा लागत होता. तेव्हा समजलं की ते जीपीएस पण नाही, नेटवर्क तर नाहीच आहे, रिस्क आणखी आहे कारण जीपीएस पण नाहीये, लोकेशन पण कोणाला समजणार नाही. तर तो रस्ता ऍडव्हेंचर होता, ते केलं. परतीच्या प्रवासाला गेलो. पुढे 1920 साली रशियाचं दुसरं महायुद्ध संपण्याच्या काळात रशियाला हिटलरनं काहीतरी कमिटमेंट केली होती की टर्कीचा भाग तुम्हाला देऊ. मग रशिया पटकन कामाला लागलं, त्यांनी रस्ता बनवला. अतिशय डेंजर रस्ता आहे तो. जे झुलूक सिक्कीम मध्ये सिल्क रूट आहे, झुलूक तशा प्रकारचा तो रस्ता आहे. त्या रस्त्यावरती गाडी चालवण्यासाठी मी निघालो. डेराबासी लूप्स असं त्याचं नाव आहे. D915 या तिथल्या त्या रस्त्याला त्या देशानं दिलेलं नाव आहे. मी त्या मार्गाला लागलो. मी ड्रोन फ्लाय केला होता. अगदी
शेळ्या मेंढ्या सुद्धा त्या डोंगरावरती नव्हत्या, मी एकटाच होतो. आणि रस्ता इतका अतिशय डेंजर की जसे हिमालयामध्ये रस्ते बघितले असे छोटेसे ते आता मी मॅडम आपलं गप्पाचा कार्यक्रम पीपीटी नाही, अगदी असता पीपीटी तर मॅडम वेळ नाही कारण मी अजूनही प्रवासात आहे, तर तो दाखवू शकलो नाही. तुम्ही सोशल मीडियावरती बघू शकता. तो खूप छान तो एरिया होता, डेंजर होता. मी खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर जे पहिलं गाव लागलं त्या गावामध्ये लोकांना कळालं की ह्यावरून आलं. मी थांबवलं तिथे, आता जरा आराम करावं, माणसात आलोय, जमिनीवर आलो असं वाटलं. तर त्या लोकांनी काही न ऐकता पहिलं घरात बसवलं आणि मला चिकन आणि भात राईस खाऊ घातला. मस्त फ्राय केलं होतं चिकन त्यांनी पटकन. मी बोललो मला चहा द्या, पाणी द्या, मी जातो. तर त्यांचं म्हणणं होतं तू इंडियातून आलेला आहे, हा रस्ता करून आलाय, तर तुझं पोटभर खाल्लं पाहिजेस तू. मी बोललो त्यांना अरे नको, मला भूक नाही, मला खूप अजून 200 किलोमीटर जायचंय. ते बोलले इथेच राहा, तू वरतून आलायस ना, तू चिकनच खाल्लं पाहिजेस. असं त्यांचा हट्ट होता. असं प्रेमही मिळत गेलं. आणि त्याच्या आधी त्या रस्त्यावरती जाताना मी रेस्ट करायला थांबलो होतो, तर एक मला बंदुकीची वापरलेली गोळी सापडली. कोणी तर फायर केली असेल, तिथे मी पडली होती. आपली सवय हाती घ्याल ते घरी न्याल, ते हाती घेतलं, फोटो काढून मी माझ्या बॅगेत टाकला. ती गोळी टाकल्याने विसरून गेलो की अशी काहीतरी घटना घडलेली आहे. आणि जेव्हा बॉर्डर क्रॉस करताना मला समोर बोर्ड दिसला, त्यांनी सांगितलं की आता स्कॅन करून एक्सरे करून रिपोर्ट दाखवा आणि एक्झिट फायनल स्टेप. तिथं लक्षात आलं म्हणजे आता आपल्याकडे गोळी आहे, आता आपलीच गोळी आपल्या पूर्ण करून द्या. आपली गोळी आपल्या अडचणी वाढवणार आहे. अडचणी वाढवणार आहे. तिथे अडचणी वाढल्या माझ्या खूप साऱ्या. 40 मिनिट अतिशय उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून घेतली मी विनाकारणाची. आणि तिथं मी तोपर्यंत खूप प्रो झालो होतो, बॉर्डर क्रॉसिंग हे ऑफिसर्स वगैरे सगळे. त्यामुळे मी बसलो. तुम्ही प्रभाकर पणशीकरांचं एक नाटक पाहिलं असेल, तो मी नव्हेच. माझं एकच होतं की तुम्ही कितीही आरडाओरडा केला तरी तो मी नव्हेच. तर अशा प्रकारे ज्यांनी नाटक पाहिलं त्यांनाच कळेल की ह्याचं मर्म काय आहे. तर तिथं मी सांगितलं की मला असं मी प्रवास करतोय, मला सापडली गोळी, मी सोवेनर आयटम म्हणून तो माझ्यासोबत ठेवला. आणि तुम्हाला आणखी काय प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारू नका. तुमच्याकडे स्कॅनर आहे, मशीन आहे, पूर्ण गाडी स्कॅन करा, मला स्कॅन करा, जे काय असेल ते प्रोसेस करा. माझ्याकडे याच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये. हे मी सतत त्यांना 20 मिनिट सांगत होतो. नंतर त्यांचा टोन खाली आला. आधी खूपच फायरिंग चाललं होतं, पोलिसी खाके असेल, अम्युनिशन घेऊन चाललाय. आणि तिथे एक छान माझ्या मनात आला होता तो विनोद एक छोटासा, पण म्हटलं विनोद करण्याची गोष्ट नाही, तर मी तुम्हाला सांगतो. तर त्यांची सिस्टम खूप सुंदर होती. त्यांना गोल्ड चेक करायचं ना, ते गोल्ड आयटम मेटल करायचे, मेटलमध्ये गोल्ड, नंतर गोल्ड वाले असेल ते ब्लिंक व्हायचं, गोल्ड कुठे असेल तर होत नव्हतं. ते अम्युनेशन मध्ये गेले की एक अम्युनेशन दिसायचं. तर त्यावेळी त्या रस्त्यामध्ये चिखलामुळे माझी जी इंजिनची ऑइल लेवल करायची काच होती, ग्लास, ती खूप भरली होती. मला 2 दिवस ऑइल लेवल सापडत नव्हती. तर त्यांना विचारणार होतं की तेवढी ऑइल लेवल चेक करून सांगा मला. आधी काम सोपवलं तर बसलं असतं, पण म्हटलं नको, आधीच गोळीचा कार्यक्रम झालेला आहे, त्याला इतर गेले ते. तर त्यामुळे ते सोडलं, झालं जोकापाठ. पुढच्या देशात गेलो. तिथेही मी पहिला भारतीय माणूस होतो त्या बॉर्डर मधून विदाऊट जॉर्जिया विजा नसताना. आपल्याकडे जर युके, युएसए असे मोठ्या कंट्रीचे स्ट्रॉंग विजा असतील तर काही कंट्रीमध्ये आपल्याला प्रवेश मिळतो, पण तो मोस्टली एअरपोर्टवर असतो. एक भारतीय माणूस जॉर्जियामध्ये युके आणि जॉर्जिया क्लब ट्रिप करू शकत नाही जमिनीवरून, बाय रोड. त्यामुळे तिथं मी पहिला होतो. तिथले ऑफिसर भारतीय पासपोर्ट कसा असतो हे बघायला काही आले होते, कारण तिथे आजूबाजूचेच लोक येतात. ते लँड बॉर्डरला, कुठल्याही कंट्रीच्या लँड बॉर्डरला आजूबाजूचे लोक येतात, ते विजा फ्री असतात, ते फक्त स्टॅम्प घेऊन जातात. जे असे काही विजावाले असतात लोक, त्यांना विजाची गरज असते, म्हणजे काही असे पासपोर्ट असतात. तर मला विजाची गरज होती. मी त्यांना बोललो युके विजा आहे माझ्याकडे. किती अडचण झाली. तुम्ही आरसी बुक असेल तुमच्याकडे, आरसी बुक वरती तुम्ही काय बोलता ते वाचून बघा. तिथे कोणतेही भारताचं नाव नाहीये. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, नवी मुंबई आरटीओ किंवा कुठेही असेल. त्यांनी मला विचारलं विच कंट्री, मी इंडिया सांगितलं. मग बोलले इंडियाचं आरसी बुक दाखवा. हे महाराष्ट्राचं दाखवलंय. आरसी बुक वरती कुठेही भारताचं नाव नाहीये आपल्या, की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा युनियन ऑफ इंडिया. मी त्यांना सांगितलं की असा एक प्रोव्हिन्स आहे, तुमच्याकडे प्रोव्हिन्स असतात तसे आमच्याकडे 28-29 प्रोव्हिन्सेस आहेत, त्यापैकी एक आहे. ते जे काही असो, मग तुमच्या हेड कोण असेल, मदर कंट्री, मदर पॅरेंट किंवा पॅरेंट ऑर्गनायझेशन, त्याचं नाव हवं ना कुठेतरी. म्हणजे हे सत्यमेव जयते असं लिहिते होतं देवनागरीमध्ये. मी त्याला वाचनातलं हे लिहिले सत्यमेव जयते. तू मला बघतोय असं, मी काय करू तुझ्या सत्यमेव जयते, तर मला वाचता येईना, तू इथे
रिपब्लिक ऑफ जर्मनी किंवा रिपब्लिक ऑफ सर्बिया, तरी सुद्धा मला होत म्हणावं लागलं असतं, कारण ती देवनागरी स्क्रिप्ट होती. त्यांना रोमन स्क्रिप्ट कशी तरी मुश्किलीनं वाचता येत होती आणि मी त्यांना देवनागरी सांगत होतो वाचायला. तर तिथे अर्धा तास गेला पटवून देण्यासाठी. नंतर लायसन्स आलं. लायसन्स मध्ये जॉर्जियाचं नाव नव्हतं. नंतर इंटरनॅशनल लायसन्स मध्येही जॉर्जियाचं नाव नव्हतं. तेव्हा मी घाबरलो की मी इंटरनॅशनल लायसन्स घेऊन आलो, जॉर्जियाचं नाव कसं काय नाहीये. अर्ध्या तासानंतर ते आले घेऊन, याच्यामध्ये नाव नाहीये जॉर्जियाचं. मग मी वरची लाईन, आपण भारतीय लोक वाचण्यामध्ये फक्त सही असेल तर सहीच करतो, आपल्याला हवंय ना लिस्ट तर लिस्टच बघतो, हेडिंग टायटल काही वाचत नाही. अगदी मी इतका मोठा अभ्यास केलाय प्रवासात, पण ती एक लाईन वाचली नव्हती माझ्या इंटरनॅशनल लायसन्सवरचं की खाली लिहिलेल्या कंट्रीमध्ये हे लायसन्स व्हॅलिड नाहीये. आणि तिथं नाव नव्हतं, याचा अर्थ ते लायसन्स व्हॅलिड होतं. त्याने मला वाचून दाखवलं. मी घाबरलो. म्हणलं आता इथं मध्यरात्री काय करायचं, 3 सांच्या वेळेला कोणी नाहीये आता मदतीला. आणि त्यांना पुन्हा मी वाचून दाखवलं. पुन्हा अर्धा तास गेलो लागला वेटिंग हे ते. म्हणलं की असं असं लिहिलं, याचं असं म्हणणं आहे. तेव्हा तिथे आणखी 4 तास. म्हणजे हे बॉर्डर क्रॉसिंग 3-4 तासाचा इव्हेंट असतो. एकटा असल्यामुळे मी एन्जॉय करत होतो. दोघं असते तर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो असतो. एकटा असल्यामुळे मला रिकामट्याकडे माणसाकडे जावं लागायचं गप्पा मारायला. आणि त्यातून एक किस्सा सांगतो. मी बुल्गारिया 4 कंट्री नंतर पुढे आलो टर्कीमध्ये. तिथेही मला रात्र झाली. रात्रीचे 11:30 वाजले होते. थोडं पटपट बोलतोय मी, आपल्याला वेळेचं बंधन, जे प्रश्न आहेत खूप सारे ते घ्यायचे. तर रात्रीचे 11:30-12 वाजत आले होते. हा, तर प्रचंड थंडी पडली होती. थंडी पडतेच तिकडे ऑक्टोबरमध्ये. आणि टर्की बॉर्डर क्रॉस केली मी. असं बॉर्डर क्रॉस म्हणले की आणखी 4 तास. ते करता 11:30 वाजले. 100 किलोमीटर गाडी चालवली असते किंवा 50. एक ट्रकचा पार्किंग दिसलं, बाजूला असे शॉप्स होते. मी ठरवलं की इथे राहायचं. मी खूप वेळा असं ठरवायचं की इथेच राहायचं, काही होऊ. विषयांतर होतं. एकदा ग्रेसमध्ये मला सांगितलं यांनी की टेंट इथं अलाउड नाहीये. मी टेंट बांधून बॅगेत ठेवला आणि स्लिपिंग बॅग टाकून झोपलो. झोपणार तर इथेच. तर असंही मला त्यांनी सांगितलं टेंट नको, लाई लावू शकतो. त्यांना माहित नाही स्लिपिंग बॅगचा रूल. मी बोललो हे तर नाही ना तुम्ही सांगितलं मला, झोपू शकतो टेंटमध्ये नाही झोपू शकतो, असं मी आर्ग्युमेंट करत होतो. तर तिथे म्हटलं झोपायचं इथेच. तर 3 लोकांचं लक्षण मला ठीक दिसत नव्हतं. ते आले, त्रास देत होते. त्रास म्हणजे इनडायरेक्टली गाडी पशू करायचे, चेक करायचे किंवा थोडेसे एक हॅरेसमेंट टाईप. त्यांना असं वाटलं होतं की एकटाच आहे काय, ते गाडी पशा टिकून बघायचे माझा कार्यक्रम काय चाललाय ते. नंतर इकडे तिकडे असं ट्रेस पासिंग करत होते. मी इग्नोर केलं. आईट साईडला बाजूला चालू होतं की यांचं काय चाललंय बघूया आपण. सगळं अरेंजमेंट केली. टेंट ओपन करून सेट करणे, आतमध्ये बॅग ठेवणे, लॅपटॉप जे काय ते आतमध्ये ठेवणे, नंतर लॉक करणे, जी काय डेलीची प्रोसेस ती केली. म्हटलं आता यांच्याकडे बघूया. मी त्यांच्याकडे गेलो, विचारलं की जागा झोपायला सेफ आहे का. त्यातल्या एकाला समजलं नाही, दुसऱ्याने सांगितलं की हा आहे सेफ, ऑफकोर्स सेफ आहे. नंतर तिसऱ्याला विचारलं मी की थंडी रोज एवढीच पडते का, आज कशी काय अशी. त्यानंतर पुढचे 30 मिनिट मी त्यांच्या पाठीमागे होतो. इतके प्रचंड प्रश्न विचारले, कुठे ते वैतागले मला. हा तुम्ही काय ड्रायव्हर आहे का, किंवा तुमचा चहाचा असा साखर टाकत नाही. ते ट्रककडे गेलो, एक उभं राहिला ट्रककडे जाऊन तिथे थोडासा वैतागला माझ्या प्रश्न. मी बोललो हा 9000 सीचा ट्रक आहे का, त्याच्यामध्ये सामान काय भरलंय, कुठे चाललाय. तो लांब गेला. दुसऱ्याला विचारलं की मी आज 300 किलोमीटर राईड करून आलो, तुम्ही उद्या किती जाणार आहे. ते पुढचे 40 मिनिटं त्या लोकांना मी इतका त्रास दिला. इंग्लिश त्यांना कळत नव्हतं, काही ना थोडंफार करायचं. तो नंतर प्रश्नाचे उत्तर द्यायला वैतागला आणि थोडा ट्राय करून मी लगेच गुगल ट्रान्सलेटर घ्यायचो, माईक ओपन करतो, तुम्ही फक्त बोला. तुम्हाला मला नाही बोलायचं यामध्ये, तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही बोला. मग इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन होतं. 40 मिनिटांनंतर मला कळालं की आता हे लोक माझ्या नादाला लागत नाही. हे फक्त सायकोलॉजी गेम होतो, माइंड गेम असतो तो, की इतका प्रेशर टाकला की मला पुन्हा झोपायची रात्रभर टेन्शन नाही. कारण मी त्यांना एवढा त्रास दिला होता. मला 100% गॅरंटी होती की हे पुन्हा इकडे फिरणार नाहीत किंवा यांच्या मनात येणार नाही की याला जाऊन त्रास द्यावा. कारण ते तिघं होते. तिथे काय आपल्याला मारामारी करायची नव्हती, काय नाही. तिथं फक्त त्यांना मेंटली हॅरेसमेंट करायचं होतं. त्याचे फक्त गट्स हवे. तिथं जर मी घाबरलो असतो, वाइंड अप केलं असतं, मी पुढे गेलो असतो, तर त्यांनी मला कदाचित फॉलो केलं असतं. कारण मी रात्रीची वेळा एकटाच आहे. पण माझा ऑरा, रोड प्रेझेन्स असा असायचा की कोणाचं डेअरिंग मी काय पाठ तोपटून होते हा भाग नाहीये. पण माझं बॅकग्राऊंड, माझं लहानपण कराड, कडेगाव तालुक्यातल्या दुष्काळ भागात गेलेलं आहे आणि माझं महाविद्यालयीन शिक्षण एक कराड भागात गेलेलं आहे. त्यामुळे हे जे डेडली कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे काय बोलतात आपली जर टोन माझी थोडीशी रुडली होती. मी किती प्रेमाने बोलायचा प्रयत्न केला तर त्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात की प्रेम बाहेर यावं. त्यामुळे आणि त्यामध्ये पुन्हा इंग्लिशमध्ये आपल्या इमोशन्स व्यक्त करणे अजून डिफिकल्ट ते व्हायचं. तर तो असा होता. तर अशा गोष्टी मला बऱ्याच वेळा कराव्या लागायच्या की सायकोलॉजिकल लोकांना डिस्टर्ब करणे, त्रास देणे, की जे आपल्याला होऊ नये. म्हणजे प्रिकॉशन माझी हीच असे, सेफ्टीचा आता विषय निघाला होता. मी बिंदास कुठे झोपायचो. माझी टेंटमध्ये सिस्टम असायची, या बाजूला रायडिंग जॅकेट, या बाजूला हेल्मेट असायचं माझं. त्याचं कारण आहे की जर कधी जाणवलं असं आजूबाजूला काही मिसहॅपन होतोय तर पटकन रायडिंग जॅकेट घालणे. रायडिंग जॅकेट घातल्यानंतर मी सेफ झालो
पळून जायलाही किंवा काय असेल जी काय ऍक्टिव्हिटी करायची ती करण्यासाठी. आणि हेल्मेट आणि रायडिंग जॅकेट असेल तर मी बिनधास्त फुल सेफ्टी असायचो याच्यामध्ये. त्यामुळे मला 2 द्यायचे, 2 खायचे, मार खाण्याची तयारी होती, मार देण्याची तयारी होती, एकटा असेल तर, आणि 2-4 असेल तर मला खाण्याची तयारी होती. आणि जर काय तेही नसेल तर 200 ते $300 जास्त देऊन ते चोरांशी व्यवहार करायची तयारी होती की तुम्ही जर पैशासाठीच करताय तर हे घ्या 200, तुम्ही किती तुमचे डील आहे 200, हे 300 घ्या, दवाई घेऊ जरा. तर हेही होतं. सेफ्टीचं असं होतं की तो प्रसंग घडल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्याला काय करायचंय. आपण आधी किती ठरवलं, प्रसंग वेगळ्या पद्धतीने करतो आणि आपली स्क्रिप्ट सगळी वाया जाते. तर त्यासाठी काही विचार करायचा नाही, तिथे जाऊन बसायचं. प्रसंग आल्यानंतर फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड हवं, आपल्याला दुनियाभरचे अनुभव असावेत तरच आपण ते करू शकतो. आणि मला भारतीय लोक एक प्रॉब्लेम आणि 10 सोल्युशन असतात आपल्याकडे. मी या गोष्टी फुल कॉन्फिडंट होतो की एक प्रॉब्लेम आला की मला 10 सोल्युशन असणारच. तर असे आले, अनेक प्रॉब्लेम्स आले, प्रचंड, म्हणजे अगदी रोज प्रॉब्लेम्स यायचे, पण त्याच्यावरती माझ्याकडे 10 सोल्युशन असायचे काही ना काहीतरी. तर असा हा प्रवास धावता झाला. आणि तुम्हाला सांगितलं नंतर परतीचा प्रवास, इस्रायलचं युद्ध. इस्रायलने 7 ऑक्टोबरला सकाळी 5,000 रॉकेट टाकले इस्रायलवरती, सॉरी हमासने इस्रायलवरती रॉकेट टाकले. तेव्हा मी होतो ऑस्ट्रियामध्ये. त्यातलं एक रॉकेट माझ्या प्लॅनवरती पडलं हे तुम्हाला कोणी सांगितलं नसेल, त्यासाठी मी आलो सांगायला इथे. तर त्यामुळे माझा तो प्लॅन पूर्ण कोलॅप्स झाला. मला नवीन प्लॅन बनवावा लागला. टर्कीमधून प्लॅनवर पडलं म्हणून असं झालं. आणि खरंच तो जोक होता, सांगा गडबडीमध्ये तुम्हाला समजला नाही. 7,000 रॉकेट पैकी बोलत होता इथे कंसात इथे फसायचं होतं. तर ते 5,000 रॉकेट पैकी एक सांगायचा उद्देश होता की ते जसे रॉकेट टाकले त्याची न्यूज आली, समजलं की आता आपण त्या भागात जाऊ शकत नाही, मार्ग बदलावा लागेल. आणि मार्ग बदलल्या म्हणजे पुन्हा एवढं मोठं पेपरवर्क, पुन्हा विजा, पुन्हा हे सर्व कार्यक्रम. तर त्या कार्यक्रमावरती एक उत्तर असायचं की इस्तांबूल पुणे सिटी आहे मोठी, तर तिथे कोणत्या एम्बेसी तिथे आहे, त्यांना जाऊन भेट घेणे, त्यांना अप्लाय करणे आणि त्यांना सांगणे की पुढच्या कंट्रीमध्ये या ठिकाणी माझा विजा पाठवून द्या. त्यासाठी $200-500 $200-400 इंडियन रुपीज किंवा 5 ते 6 युरो असे अधिकची फी असायची आणि ती मी द्यायचो. मला पुढे विजा मिळायचा. काही ई विजा होते, UK विजा असल्यामुळे अर्मेनिया आणि अझरबैजान नाही, सॉरी, जॉर्जियाचे विजा मला असे ऑन अरायव्हल मिळाले. आणि या सर्व आता हे झालं माझं प्रवासाचं. मी आलो दुबईला, आणखी प्रचंड अडचणीत. आणि तुम्ही ऐकलं असेल की मी पंक्तीला बसतो आणि बुंदी संपते, तर हा प्रकार माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा व्हायचा. बंदर अब्बास या बंदरावरती मी एक फेरी बोट बुक केली होती की जी मला इराणमधून दुबईला घेऊन जाईल. मी तिथे पोहोचलो, 20 मिनिटाचा पाऊस पडला आणि ती फेरी बंद झाली पुढचे 5 दिवस सुरक्षेच्या कारणास्तव. कारण 20 मिनिटाचा पाऊस मिडल ईस्ट किंवा गल्फमध्ये खूप मोठा पाऊस आहे. आणि मला वाटतं 15 दिवस आपल्याकडे ते व्हिडिओज फिरत होते, दुबई बुड आली वगैरे वगैरे. तर तो 20 मिनिटाचा पाऊस पडला होता फक्त. फेरी कॅन्सल झाली. मला निर्णय घ्यायचा होता. मी एक शिपिंग वेसल्स मध्ये माझी गाडी पाठवली. मी फ्लाईटने पलीकडे गेलो. 5 दिवस वाया गेले माझे त्या कस्टम क्लिअरन्स वगैरे मध्ये. दुबईमध्ये पोहोचलो. दुबईमध्ये नॅशनल हॉलिडे सुरू झाला. त्यांना झाली 52 वर्ष पूर्ण दुबईला. आपल्याला 52 वर्ष पूर्ण झाले आणि त्याचा फटका मला बसला. मी ते बुकिंग करून सर्व आलो. मी पुढच्या कंट्रीत गेलो बहरीनमध्ये फ्लाईटने, कारण या देशासाठी 7 दिवस लागतात त्या ट्रान्झिट बाईक इथून प्रोसेस करून मला कोचिंगला मिळण्यासाठी. मी त्या 7 दिवसात बोललो की बाजूचा देश आहे बहरीन, तिथे जावं. तिकडे गेलो. मी इकडे उतरलो. त्यांचा मेसेज आला, बाईक अराइव्ह ऍट कोची. बाईक अराइव्ह असं मेसेज आला. मी एअरपोर्टला गेलो. ते बोलले बाईक आली नाही इथे. पुन्हा सर्व चेक केल्यानंतर कळालं की बाईक अराइव्ह ऍट जद्दा एअरपोर्ट, सौदी अरेबिया. इथे 9 तारखेला गोव्यामध्ये खूप मोठा इव्हेंट असतो, इंडिया बाईक वीक. तिथं मी स्पीच द्यायला जाणार होतो. तर ती मला खूप महत्वाचं होतं की माझी बाईक वेळेत तिथे पोहोचावी. आणि हे सर्व सुट्टीवरती कोणीतरी कनेक्टिंग फ्लाईटमध्ये टाकली. त्या दिवशी चेक केलं तर फ्लाईट नव्हती. नेक्स्ट डे नव्हती फ्लाईट. मग 5 तारखेला एक फ्लाईट होती. त्या फ्लाईटमध्ये खूप प्रयत्न. मी इथून फोन करायचो दुबईला, दुबईवाले सौदीला करायचे. मग आमचं 3-4 तासाचं कॉन्फरन्स वगैरे करून एका फ्लाईटमध्ये स्लॉट अवेलेबल केला. त्यातलं सामान उतरवून जे एमर्जन्सी नव्हतं, माझी बाईक चढवली आणि ती जद्दामधून कोचीला पोहोचली. तिथे त्या एअरपोर्टवरची माझी पहिलं असं कार्गो होतं की ते 11:30 वाजता विमानातून उतरलं. कोण इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये काम करत असेल त्यांना माहित आहे की कार्गो उतरल्यानंतर जे व्यक्तीकडे जायला किती वेळ लागतो आणि किती हेलपाटे मारावे लागतात, किती डॉक्युमेंटेशन करावं लागतं. तर असंच आपले संपर्क, मित्रप्रेम असतं सर्व ठिकाणी. ते करून आलो. तर याच्यामध्ये, या प्रवासामध्ये मला भूगोलाची आणि इतिहासाची खूप आवड होती. यामध्ये माझं स्वप्न होतं इस्तांबूलला जायचं. इस्तांबूल जगातलं खूप महत्वाचं शहर आहे. तर तिथे जाणे, तेहरान असेल किंवा ट्रॉय मूवी माहिती असेल. एक छोटं स्वप्न होतं. एक ट्रॉय नावाचा पिक्चर बघितला होता. ट्रॉयचं युद्ध झालं होतं.
जे ग्रीस आणि ऑटोमन, तर त्या गावात गेलो पाहिजे आपल्याला जिथे युद्ध घडले. तर अशा या घटनांचा खूप या प्रवासाला टच होता. अथेन्समध्ये 4000 वर्षापूर्वी ऑलिम्पिक भरलं होतं, जगाचं पहिलं ऑलिम्पिक असेल. खेळाची सुरुवात झाली होती. तर त्या स्टेडियम मध्ये जायची माझी इच्छा होती. मी बाईक घेऊन त्या स्टेडियम मध्ये गेलो. बाईक घेऊन आतमध्ये नाही गेलो, पार्क केली. पण एक स्वप्न होतं की अथेन्स सारख्या शहरामध्ये मी माझी बाईक चालवतोय. इस्तांबूल सारखं शहर, जे जगातलं पहिलं एकमेव शहर, पहिलं किंवा एकमेव म्हणू शकतो, जे 2 खंडांमध्ये विभागले. आपण इथे टॅक्सीवाल्याला सांगतो की पेठेत जायचं आहे, या पेठेत त्या पेठेत, तिथं सांगावं लागतं की आशियामध्ये जायचं आहे, युरोपमध्ये जायचं आहे. असं ते शहर ऐतिहासिक दृष्ट्या असेल किंवा भौगोलिक दृष्ट्या असेल. आणि ते शहराचं नाव आधी होतं कॉन्स्टँटिनोपल. तर ते कॉन्स्टँटिनोपल हा शब्द 6वीच्या पुस्तकात होता की कॉन्स्टँटिनोपल पडलं आणि ऑटोमनवाल्यांनी घेतलं रोमनकडून. आणि त्यानंतर युरोपियन लोकांना खुशकीचे मार्ग बंद झाले, त्यांना समुद्र मार्ग शोधावे लागले. मग 1498 मध्ये आपले वास्को दी गामा आले आपल्याकडे पाहुणे म्हणून. तर इतिहास सांगायला गेलो तर इतिहासाचा विषय आहे. तर ते कॉन्स्टँटिनोपल, तर ते नाव ज्या राजाच्या नावावरून पडलं होतं कॉन्स्टंटाईन. त्याचं गाव बुल्गारियामध्ये एक छोटंसं गाव आहे. तिथं काही समाज वगैरे नाही, पण एक बोर्ड आहे. त्या गावात पण जाऊन आलो मी. ग्रीस सिकंदरचं गाव असेल ते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन. सर अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या करामती आपण लहानपणापासून वाचत आलेलो आहे. तर या माणसाने हे बसून जिथं प्रयोग केले त्या बसून प्रयोग केला असेल. त्याच्या राहत्या घरात जाणे एक स्वप्न होतं. स्वित्झर्लंड मधल्या बर्न नावाच्या शहरामध्ये ते घर होतं. तिथे गाडी लावली, आतमध्ये गेलो, काही तिकीट वगैरे असेल ती केली. समाधान झालं की 100 वर्षापूर्वी इथे बसून बरेच शोध घडलेले आहेत आपल्याला वेळ मिळाला. ते एक आपलं स्थान महात्म्य असतं की माझी गाडी इथं आली, मी इथे आलो. त्यानंतर सर्बियामध्ये गेलो. सर निकोला टेस्ला, इलेक्ट्रॉनिक डीसी एसी मध्ये ज्यांचं क्रांतिकारी योगदान आहे, सर निकोला टेस्ला, त्यांच्या राहत्या घरी गेलो. तिथे माझी गाडी बाहेर लावली, घरामध्ये गेलो. पुन्हा ते आपलं वाचनामध्ये आलं होतं की असं टेस्ला ह्या गोष्टी झाल्या होत्या. त्या घरात गेलो आणि एवढ्या करन्सी बघितल्या मी. मला वाटतंय मी आपण 32 देश फिरलो, त्यामुळे जास्त मला अनुभव नाहीये, कदाचित इतरांना नसू शकतो. तर 32 करन्सी बघितल्या असतील आणि इतरच्या दुसऱ्याच्या हातात पाहिल्या असतील. त्यापैकी एकमेव करन्सी मला आवडली, ती म्हणजे सर्बियाची. त्याच्यामध्ये निकोला टेस्ला या शास्त्रज्ञाचा फोटो आहे. त्याचं इक्वेशन त्या नोटेवरती छापलेलं आहे. आता माझ्याकडे ती नोट नाही आहे, पण खाली बॅगेत आहे. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. अतिशय सुंदर नोट वाटली मला, ती सोबत ठेवली मी. इतर सर्व नोटांमध्ये राजकीय लोकांचे, क्रांतिकारकांचे किंवा तो देश उभा करण्यामध्ये यांचे योगदान असेल, त्यांचे देश उभा राजकीय दृष्ट्या देश उभा करणाऱ्यांचे योगदान असेल, त्यांचं फोटो पाहिलेले आहे. सायंटिस्ट असणे, सायंटिस्ट जग उभं करतात, पण त्यांना अशी किंमत दिलेली, किंमत तर आपण देतो सर्व, पण नोटेवरती फोटो असणे कदाचित असेलही दुसऱ्या नोटांमध्ये. पण माझ्या पाहण्यात माझं छोटंसं जग आहे. त्या छोट्या जगामध्ये हा खूप मोठा मला एक दिसला, तो नोट केला. तर अशा गोष्टी भावनिक असतात की मी तिथे गेलो. अशा बऱ्याच घटना घडल्या. आयफेल टॉवर असेल, लंडनच्या काही ठिकाण असतील, ती ब्रायटनच्या किनाऱ्यावरती. मी जेव्हा पहिला युकेला गेलो, माझी गाडी लंडनकडे न जाता पहिली दक्षिणेकडे उजव्या बाजूला ब्रायटनच्या किनाऱ्यावरती गेली, जिथून जे महाकाव्य म्हणता येईल किंवा एक अजरामर कविता रचली गेली होती की ने मजसी ने मज परत मातृभूमीची सागरा प्राण तळमळला. तर तो किनारा कसा आहे, त्या किनाऱ्यावर गेल्यावर काही भावना झाली की मला घरी जायचं आहे. तर ते मला अनुभवायचं होतं. त्या किनाऱ्यावर हे होते आपल्याला, तर ते तो अनुभव त्या किनाऱ्यावरती हे असं स्थान आपल्या. मी बाजूला गाडी माझी पार्क केली आहे. मी भारतातून मोटरसायकलवरती इथे आलेलो आहे. इथूनच काही वर्षापूर्वी सावरकरांनी एक काव्य रचलं होतं. तर हे इतिहास, भूगोल आणि आपली भटकंती ह्याची जेव्हा आपण जोड देतो तेव्हा खूप आनंद येतो. आणि त्यावेळी आपण सर्व म्हणतो जे काही वेळ घालवला असेल, जो काही पैसा खर्च केला असेल, प्रचंड पैसा असेल याच्यामध्ये, तो वर्थ आहे. आणखी 2 वर्ष जास्त मेहनत करू, हे सर्व नील करू, पण हा आनंद हा अतिशय उच्चतम आहे. हा सर्वांनी घ्यावा असं मी अपेक्षा घेतो. थँक्यू व्हेरी मच. मी मगाशी म्हटलं तसं खरं तर मला त्याला थांबवायची इच्छा नव्हती. आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे, अर्धा तास राहिलेला शेवटचा. तर आपण 1 बाय 1 काही मोजके प्रश्न फक्त घेऊया आणि आपण नंतर या कार्यक्रमाचा आपण समारोप करूया. जाण्याच्या आधी फक्त खाली फक्त योगेशला तो पुण्यात आल्याची जाणीव करून देण्यासाठी म्हणून आम्ही अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. तर खाली जाताना सगळ्यांनी चहा आणि अल्पोपहार न विसरता घ्या. त्याच्यामध्ये चटणी आहे का? तर म्हणूनच मी म्हटलं की योगेशला परत पुण्यात आल्याची जाणीव आम्हाला करून द्यायची आहे. तर एनिवेज प्रेम पाठवलेलं आहे.
भारावून जातो मला. तर आपण प्रश्न उत्तर घेऊया. हात वरती करून फक्त प्रश्न विचारा. मी बोलू का? मी अजय साबळे. योगेश, सगळ्यात पहिले मला तुमचं अभिनंदन करायचंय. थँक्यू व्हेरी मच. आपले जे थोर नेते बाजीराव पेशवे, त्याच्यानंतर दुसरा मराठी माणूस. उपमा जास्त होते थोडे. मला एक प्रश्न आहे, तुझी हिमालय जे चालवतोस तिला ऑइल कूलर आहे, याच्या मागचं कारण मी सांगतो तुला विचारायचं. तर त्याचा किती बेनिफिट झाला? बेनिफिट जसं झालं कारण मला हिट कंट्री मधून चालवायचं तेव्हा कूल व्हायचं, पण ओव्हर हिटिंग हा हिमालयनचा प्रॉब्लेम आहे. माईकच्या व्यतिरिक्त आवाज येतोय. हिमालयचा प्रॉब्लेम आहेच ओव्हर हिटिंग. मिडल ईस्ट कंट्रीमध्ये खूप ओव्हर हिट होत होती त्यामुळे. कारण हा फीडबॅक मी माझ्या कंपनीत देणार आहे. कारण जो ऑइल कूलर आहे तो माझ्या कंपनीचा आहे. कंपनीचा नाही. ही रायडर मला खूप आवडलं रायडिंग. मला तुझ्या एक्सपिरियन्स हवेत म्हणून मी त्याच्यासाठी आलो. त्याच्यासाठी आता नाही, तू जर मुंबईत असला तर मी मुंबईत आलो असतो, शोधत आलो असतो. पुढच्या वेळी आपण कंपनीचा प्रपोजल घेऊन भेटू की पुढच्या राईडसाठी आमच्याकडे कंपनी आहे गुजरातींची, फार कंजूस आहे, पण पर्सनली मी 100% तुझ्यासाठी उभा राहील याची गॅरंटी मी देतो. ओव्हरहिटिंग हा प्रॉब्लेम आहे. मी खूप डिफरंट टेरेन मधून जात होतो. ग्रीसमध्ये असेल किंवा टर्कीमध्ये, इराणमध्ये गाडी 52 टेम्परेचर पर्यंत जात होती. तेव्हा मला 2-3 तास रेस्ट घ्यावी लागत होती. आवाज कमी केला की झालं. कामाला आले मला तो ऑइल कूलर. आणि चेंज केले का एकच? नाही, एकच. पुढचा प्रश्न आपण कारण प्रश्न भरपूर आहे. BS4 आहे का BS6 होती? BS4 रॉयल एनफिल्ड हिमालयन 2018 रजिस्ट्रेशन BS4. बाईकचा प्रॉब्लेम नसतो, माणूस कसा आहे त्याच्यावरती डिपेंड असतं. नेहार असेल व्यवस्थित तरी बाईक कोणती चालू शकते. बरोबर आहे तुमचं म्हणणं. कारण एनफिल्ड चालवत आहे, एनफिल्ड पेक्षा तुमचं कौतुक नक्कीच जास्त आहे. त्यांच्या कारणं मला कळाली. कारण बाईकच्या अडचणी ज्या येतात त्या होतात अडचणी. आपल्याला माहिती लडाखला तुम्ही गेला असेल अगदी. हा, कोणता प्रवास दिवस आज संपतोय तर 136वा दिवस संपताना साधारण आजपर्यंतचा खर्च किती? गुड क्वेश्चन. नेमकं मोजकं आणि मुद्द्याचं. आतापर्यंत 25 लाखाच्या आसपास झाला असेल. तर त्याचा सर्वात मोठा खर्च आहे तो बाईक भारतातून विमानाने दुसऱ्या देशात घेऊन जाणे, ती परत भारतामध्ये घेऊन येणे आणि कारणे. म्हणजे फक्त बाईकसाठी पेट्रोल मला 2,60,000 लागलेलं आहे. तर याच्या व्यतिरिक्त पेट्रोल न धरता माझा बाईकचा खर्च 9.5 लाखापर्यंत गेला होता. तर ही फक्त 9.5 लाख आहे की माझीच बाईक माझ्या सोबत असावी याचा हा अट्टहास आहे. मुंबई लंडन टू मुंबई किती किलोमीटर होईल? डेली मी 300 ते 500 किलोमीटर करतो. प्लेन लाईन असेल तर 500 किलोमीटर, माउंटन्स असेल तर 300 किलोमीटर. मग 300 किलोमीटर रात्री कधी 6 ते रात्री 9 पर्यंत सुद्धा मी केलेला आहे. तुमचा हा प्रवास बाईकवरचा किती आणि विदाऊट बाईकचा किती झाला? हा सर्व प्रवास म्हणजे किलोमीटर मध्ये मोजताय. 29,000 हे जमिनीवरचे आहेत, हवेतले मोजले नाहीत. ओके बरोबर, ते राहून गेलं. म्यानमारचं यासाठी की मी मुंबई टू सिंगापूर याच्या कामाला लागलो होतो. म्यानमारची बॉर्डर बंद झाली आणि मला जाता नाही आलं. तर मी आता मुंबई लंडन मुंबई हा याचं पोटेन्शियल असतानाही मी एक छोटीशी राईड करून गेलो असतो आणि इथे बसलो होतो. मी मुंबई सिंगापूर करून आलो. पण ते मी लंडनला जाण्याचं कारण आता यावर्षी जाणार तर होतोच, फक्त ते म्यानमार देशाची बॉर्डर बंद नसती तर आता मी इथं मुंबई टू सिंगापूर या विषयावरती गप्पा मारल्या असत्या, जे की मी मुंबई लंडन मुंबई हा प्रचंड प्लॅन करण्याची ताकद ठेवून असताना सुद्धा. तर हे मला कळलं माझं काय पोटेन्शियल आहे, हे मला त्या म्यानमारनं दाखवलं की एक दरवाजा बंद होतो तर आपल्याला 10 उघडतात, त्यातला कुठला दरवाजा आपल्यासाठी आहे हे संधी साधू म्हणू शकतो आपण जेव्हा ऑपॉर्च्युनिटी करतो. त्या देशाचा योगदान.
पुढचे प्लॅन बरेच आहेत माझ्याकडे. म्हणजे मी जेव्हा 18 साली बसलो जग प्रवासाच्या उद्देशाने, तर तेव्हा मुंबई टू सिंगापूर, मुंबई टू लंडन, आफ्रिका, पर्थ टू ॲडलेड, ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट, अलास्का टू पॅटागोनिया, हे पॅन अमेरिकन 50,000 किलोमीटरचा हायवे. तर असे काही काही उद्देश ठेवलेले आहेत. सर्वांचं सहकार्य लागलं आणि मित्रप्रेम भेटत राहिलं तर नक्कीच होऊन जाईल. एवढा मोठा प्रवास करताना भीती नाही वाटली का? कारण की मी 2018 मध्ये पुणे लडाख हे जे म्हटलं ना की म्हणजे आपण भीती इथं मुंबईला सोडली, हे नेमकं काय? कारण की मला प्रवासामध्ये भरपूर अशा अडचणी आल्या. मी पुणे पण केलं एकदा आणि भारतातल्या बऱ्याच ठिकाणी फिरलोय. पण मला अशी बऱ्याच ठिकाणी भीती वाटते की म्हणजे अरे काय होईल आता, किंवा हे कधी अननोन माणसं भेटली. राजस्थानमध्ये माझ्यासोबत असं 2-3दा घडलं होतं. म्हणजे सांगतो. ओके, आठवण करून दिली. इटलीमध्ये एकदा एक फॅमिली अशी गाडी बघून इन्स्पायर होतात, तर ते करत असतील होस्ट लोकांना, युरोपियन लोकांना, ते कोणाच्या घरी राहत असते. ते मला बोलले घरी चल. मी बोललो चला आणि मी त्यांच्या घरी गेलो. पुढचं 10 मिनिटात झालं, बसले, गप्पा मारले आणि जेवल्यानंतर त्याला हाच प्रश्न होता की हा डायरेक्ट बोलला ठीक आहे चला. तर युरोपमध्ये बरेच लोकांना जर कोणी ऑफर दिलं ते विचारतात तुमचं घर कुठे आहे, घरात किती लोक आहेत, बेडरूम आहे की फ्लोअर मध्ये झोपायचं आहे, पार्किंग आहे का, शहराच्या कुठल्या भागात तुमचं घर आहे. मग ते ठरवतात की जायचं की नाही, सुरक्षा आहे की नाही. मी गेलो चला. तर त्यांनी विचारलं तुला भीती नाही का वाटली? तर मी बोललो, ते बोलले आम्ही जर डेंजर लोक निघालो आणि जर तुला भीती नाही वाटली तू एकटाच आहेस. मी बोललो वाईस वर्सा सिच्युएशन झाली तुम्ही काय करणार होता? प्रत्येक वेळी हा ट्रॅव्हलर हाच विक्टीम नसतो. त्यामुळं मी यांचं उत्तर हे आहे की निस्तारण्याची तयारी जर असेल तर आपण विश्वास कोणावरही टाकतो. तर माझी तयारी होती जे होईल ते बघू. मी घरातून यासाठीच बाहेर पडलो होतो की बरे वाईट अनुभव घ्यायचे, वाईट येत नसेल तर तो खुले काढून वाईट अनुभव घ्यायचा. गुड क्वेश्चन. माझ्या आईचा विश्वास होता की जर काही प्रयत्न झाला चोरीचा तर हा त्याचे कपडे पण काढून घेईल. पण आईनं माझं बालपण पाहिलंय. आई पहिल्यांदा नको वगैरे म्हटली, पण आईला पटवून दिलं की मी करतो. म्हणजे तू काय टेन्शन घेऊ नको, मी तुला रोज व्हिडिओ कॉल करतो. तर जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातले लोक भेटायची, त्यांच्या घरी चांगलं जेवण असायचं, तेव्हा व्हिडिओ कॉल करून दाखवायचं की असं रोज सुरू आहे. आई बोल ठीक आहे. योगेश दा, नवनाथ पवार, एक क्वेश्चन असा आहे. मी लास्ट इयर IBW गेलो होतो. ओके. तर वन टाइम गोवाला पोहोचलो होतो. 3 मित्र होतो आम्ही. विषय असा आहे की जर आपण म्हणतो की आपण रस्त्याने बाईक चालवताना रस्ता हिटतो नाही, अशी जी वन टाइम गाडी किती किलोमीटर चालवली पाहिजे, ब्रेक घेतला पाहिजे. दुसरा क्वेश्चन असा आहे, आपण बाळूमामाच्या नंतर आपण एक मधून रोड आहे, भरपूर लोक तो कमी रोड. कोणत्या घाटाबद्दल बोलताय? कोल्हापूर सोडलं ना गोवाला खाली, कोल्हापूरहून जाताना अनुस्करा, तोरला, बरीच घाट आहे. तिथे एक अनुभव आहे. तो 20-30 किलोमीटरचा जवळजवळ घाट आहे, पूर्ण जंगल रोड आहे. संध्याकाळी 6ला गेट बंद होतो आणि तो 6ला आम्ही गेट क्रॉस करायच्या अगोदर आतमध्ये शिरलो होतो. पण एक बाईक पडल्यामुळं असा काही अनुभव आला का? 2 क्वेश्चन आहेत. असे काहीच अनुभव नाही आपलं. तर वन टाइम गाडी किती चालवली पाहिजे? वन टाइम मी कधी 150-200 किलोमीटर चालवतो, कधी 300 नाही गेलो कधी, कारण मला गाडीची काळजी होती. माझं लक्षात होतं टेम्परेचर काय आहे. तर 150 ते 200 किलोमीटर नंतर टेम्परेचर मला 48 पर्यंत गेलं की मी गाडी थांबवत होतो. जर गाडी माझी चांगली असते तर मी 300 किलोमीटर वन टाइम गेलो असतो. कारण अगेन कंटाळा, ह्या गोष्टी या मोठ्या स्वप्नाच्या मध्ये येऊ नयेत, त्यामुळे फिटनेसवर मी खूप लक्ष दिलं होतं आणि चालत होतो. एक मिनिट, माझा सगळ्यांच्या वतीने प्रश्न आहे. 27 देशातल्या कुठल्या देशातल्या रस्त्यांकडे बघून महाराष्ट्राची आठवण आता मध्ये कोणाचं कौतुक करायचं आणि कोणाला कमी लेखायचं हा खूपच मोठा प्रश्न आहे. असं काही नाही. ज्या रस्त्यांवरती मला प्रत्येक शहराच्या प्रत्येक कंट्रीच्या 2 गोष्टी असतात. फक्त युरोपियन कंट्रीला तो अपवाद आहे की तिथे खेडेगावातले रस्ते सुद्धा सुंदरच आहेत. पण एशियन कंट्रीमध्ये सिटी अतिशय सुंदर असेल तर आपल्या भारतासारखं किंवा महाराष्ट्रासारखं ग्रामीण भागातले रस्ते हे खड्डेवाले वगैरे वगैरे असायचे. तर सगळीकडे तीच आहे. आपल्याला परदेश म्हटलं की छोट्याशा काही व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर चित्र दिसतं, पण तसं नाही. तिकडेही ग्रामीण भाग आहे, तिकडेही खराब रस्ते आहेत. तर जॉर्जिया असेल, अर्मेनिया असेल. अर्मेनिया तुम्ही जर म्हटलं तर मला प्रॉपर याच्यासारखे रस्ते मला अर्मेनियामध्ये दिसले. आणि आणखी एक व्हिडिओ पाहिला असेल वडूज दहिवडीचा. तर तिथला एक त्याचा एक विषय निघाला. तर मी एक टेकडी होती छोटीशी, वरती आलो. आल्यानंतर असं थबवलं की मला वाटलं मी दहिवडीला आलो की काय. म्हणजे अक्षरशः तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, सेम टेरेन होतं, तोच रस्ता, ती छोटी लाल मातीची नांगरलेली रानं, कुसळं होती, गवत होतं तांबडं. आणि मला तेच आठवलं. मी त्या टेकडीवर चढलो, एक व्हिडिओ केला, मित्राला फोन करून सांगितलं की वळू यामधलं ते संगीत आहे डोरक्याचं, ते ताबडतोब मला पाठव. तिथं तेच परफेक्ट होतं. तर रस्त्याचा प्रश्न असा आहे की बऱ्याच कंट्रीमध्ये, एशियन कंट्रीजमध्ये मला तो दिसला आपल्यासारखा चेहरा. एक शहर सुंदर,
ग्रामीण भाग एकसारखा. हा, पेट्रोलसाठी मला फक्त इराणमध्ये प्रॉब्लेम आला. इराणमध्ये पेट्रोल अगदी 5 रुपये लिटर आहे, पण अतिशय खराब क्वालिटीचं पेट्रोल आहे. ओव्हर हिटिंग मध्ये ते चालत होतं. विंटरमध्ये मला ते व्यवस्थित चाललं, पण मी समरमध्ये गेलो होतो पहिल्यांदा एंट्री केली तेव्हा खूप त्रास झाला. डेन्सिटी त्याची कमी होते. तर बाकी कंट्रीमध्ये काही हिमालयाच्या इंजिनला डेन्सिटीचा प्रॉब्लेम नाही झाला. असं एखादा देश आहे का तिथं पेट्रोलच मिळालं नाही? नाही, असं कधी नाही झालं. नाही, मला बॅक पेन नाही झालं. अगदी मला फर्स्ट टाइम मला ओपनही करावं लागलं नाही. मला अगदी 10 मिनिटाची डोकेदुखी सुद्धा झाली. जेव्हा याचं कारण आपण एका स्वप्नाच्या मागे झपाटतो, आपली विल पॉवर आपल्या शरीराकडून सगळं काम करून घेते. एका जागी कंटिन्युअस राईड करले तुम्हाला खाली आहे ना, एका टाइमला पॉइंटला तुम्हाला यू फील अनकम्फर्टेबल, तसं कधी झालं? माझ्याकडे जी एअर शीट आहे ती ऑलरेडी ती सर्व ऍडजस्टमेंट करून घ्यायची, त्यामुळे त्याच्यासाठी मला विशेष करावं लागलं नाही. ती एअर शीट आहे 2000 रुपये असेल, सर्वांनी वापरा. अतिशय उत्तम रिझल्ट आहे. बरेच एवढ्या मोठ्या प्रवासात तुम्हाला सर्वात कठीण रोड कोणता वाटला? कठीण रोड मला टर्कीमध्ये वाटले आणि मॉन्टेनेग्रो कंट्री. मी तुमचा एक व्हिडिओ बघितला होता जिथे रोडच नव्हता, पूर्ण तो ऑफ-रोडिंग होता. कसं केलं? तिथे मी माझे कोणत्या टनेल बद्दल, रोडाबद्दल बोलताय की दुसरा जो पुढे रोडच नव्हता, तुम्ही एक पोस्ट टाकली होती, दगडी होती, दगडी होती तो रस्ता. अच्छा, हा, ओके. तो रशियन युद्धामध्ये बनवलेला रोड होता. तिथं विचारायलाही कोणी नव्हतं. अगदी पुढे लँडस्लाईड झालेला बोर्डही कोणी लावला नव्हता, कारण तिथे कोणी पोहोचतच नव्हतं, कारण तो अगदी इग्नोरन्स झालेला रस्ता होता. तिथे मी गुगल मॅप झूम आउट करून बघितलं की कुठे रस्ता दिसतोय, तर पलीकडे 15 किलोमीटरवरती रस्ता दिसला होता. मी बघितलं असं 360 मध्ये, मी त्या 15 किलोमीटरच्या दिशेला कसा जाऊ शकतो. एक अशी कमी उंचीची डोंगर रांग दिसली आणि मी त्या दिशेला लागलो. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. बोला. काय, तोही खूप छान प्रवासी आहे. आमच्या दोघांचे एक्सपिरियन्स शेअरिंग झाले. मला छान वाटलं, त्यालाही छान वाटलं, मजा आली. तुम्हाला टाइमाचं बंधन होतं, तर तुम्ही ट्रॅव्हलिंगचा टाइम आणि तिथले एक्सप्लोर करण्याचा टाइम कसा मॅनेज करतो? नाही, मॅनेज वगैरे काही नाही. गो विथ द फ्लो. आता किती जायचं, आपल्याला इथं जायचं, तिथे मला जितक्या वेळ मजा येते तिथे, नंतर ठीक आहे चलो. रात्री हा सर्व टाइम मला मॅनेज रात्र मला मिळायची. मी कधी 1:30 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत, कधी 12 वाजेपर्यंत चालवायचो. जिथं मला इथं छान वाटतं की ठीक आहे, हात जास्त वेळ घेऊ, रात्री 1 तास लेट करू, बस असं मॅनेज करत होतो. टायर किती लागले? काय टायर किती लागले? टायर एकच लागले. टायरचं माझं आधीच्या टायरचं गणित होतं. MRF टायर होता, खूप छान टायर होता. त्यांनी मला स्पॉन्सरशिप दिली नाहीये, त्यांनी बरेच मोठे प्रश्न विचारलेले, पण त्यांचा टायर अतिशय उत्तम होता. आणि फक्त 4.5 महिने आणि रस्ते उत्तम असल्यामुळे एक टायर मला इथेपर्यंत पुरला. आपल्यावरती 150 वर्ष राज्य केलं आणि तुम्ही तिकडं बाईक घेऊन गेला आणि लंडन ब्रिजवरती आपला भारताचा ध्वज फडकवला, त्यावेळची फिलिंग कशी होती? तो व्हिडिओ पाहिला असेल, खूप छान फिलिंग होती. अगदी वर्थ इट किंवा अतिशय काय बोलतात ते व्हॅल्यू फॉर मनी असेल. तिथे मी तशी स्लो गाडी चालवत होतो, पाठीमागे तिरंगा फडकत होता आणि माझ्या गाडीवरती मुंबई लंडन मुंबई लिहिलं होतं MH42. तर खूप सारे तिथे पर्यटक असतील किंवा तिथं स्थायिक झालेले असतील, खूप साऱ्या लोकांनी हात केला, जय हिंद बोलले, महाराष्ट्र भारत माता की जय असे करत होते आजूबाजूने. मला खूप सुंदर वाटत होतं, खूप छान फिलिंग होतं. मी काय अचीव केलं की माझी गाडी घेऊन मी लंडन ब्रिजवरती आलेलो आहे. नमस्कार. मुंबईवर आलोय, शेखर दंड, ते पहिल्यांदा आलोय ह्याच्या. खूप खूप धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. मी हेल्थ सेक्टर मध्ये काम करतो. मला तुम्हाला विचारायचं की प्रत्येक ठिकाणी क्लायमेट खूप वेगळं आणि हे होतं, तर त्याला तुमच्या बॉडीने कसं काय हे केलं, म्हणजे रिएक्शन कसं बॉडी कशी हे झाली? त्याचं एक्झॅक्ट उत्तर देऊ शकत नाही, पण इराणमध्ये टेम्परेचर 42 होतं, ह्युमिडिटी 10% होती, जी की मुंबईमध्ये 84 असते. तर मी पहिली कंट्री इराण होती. इराण नंतर लगेच टर्की आली. टर्कीचं टेम्परेचर डाऊन होतं. ग्रीस अगेन 40 टेम्परेचर. तर रोज 2-3 दिवसाला अन्न बदलत होतं, टेम्परेचर बदलत होतं. माझी बॉडी त्यानुसार काम करत होती. तर त्यासाठी खाण्याच्या सवयी असतील, तिथं लोकल फूड खाणे, दिवसाला मी दुपारी अर्धा ते 1 किलो फळं खाणे आणि 4-5 लिटर पाणी पिणे, हा माझा दिवसाचा रेट असायचा. ब्रेकफास्ट हा भरपूर करत होतो, पोटभर, आणि रात्रीचं जेवण हलकं, दिवसभर पाणी आणि फळे. तर याच्यामुळे कदाचित माझ्या बॉडीने तिथली फळे असतील, त्या भागात येणारं पाणी असेल, तर त्यामुळे मॅच झाला असेल. आपण अट्टास करतो की मला महाराष्ट्रीयन जेवण हवं, जे आपल्याला दुसऱ्या टेरेनमध्ये खायचं असतं, आपली तब्येत बिघडते आणि आपण एक तक्रारी करतो. पण आपण एकदा ट्राय करूया की तिथलं फूड खाऊन बघू, अगदी बेचव असलं तरी चटणी सोबत घेऊन. मला एकदा टोटल किती झालंय?
हिमालयनचं रनिंग झालेलं आहे. माझ्या तसं मीटर बंद झाला होता काही वर्ष तर 1,25,000 आहे. कोणते हॉटेल? मी साधा माणूस, मी साधे हॉटेल घ्यायचो. मला रॉयल कार्यक्रम नव्हता. रॉयल कार्यक्रम नव्हता. मला एकदा 2 वेळा हॉटेल दिलं होतं. तो रॉयल कार्यक्रम होता मस्त. एक मिनिट काय सोबत होती त्याचा कार्यक्रम असायचा. मला दिवसा रॉयल भेटला हॉटेल रात्री कशाला मैं हिंदी में बोलूंगा, मराठी मुझे आता है. ठीक है, समझ में आता है, बोल नहीं पाता हूँ. ओके. आई एम रिटायर्ड एयरफोर्स ऑफिसर. फर्स्ट ऑफ ऑल आई गुड. वांट टू थँक्यू व्हेरी मच. हा तुमच्या मनाचा मोठेपण आहे. इट इज नॉट अबाउट द बाइकिंग स्किल्स, बट आपने जो लाइफ स्किल एम्प्लॉय किया है टुवर्ड द जर्नी, साइकोलॉजिकल दिस थिंग ऑल जो आपने पूरा शेयर किया, इट इज रियली इंस्पिरेशन फॉर द यूथ, इवन फॉर द सोल्जर्स लाइक मी. थँक्यू व्हेरी मच. बरेच आहेत अजून. लग्न झालं तरी शक्य झालं असतं का? पुणे पुणे लग्न झालं असतं तर मुंबईचे लोणंद पण झालं. लग्न झाल्यानंतर ह्याच्यापेक्षा मोठी राईड होईल पुढे. लग्न झाल्यानंतर जर आवडीचे असेल तर उत्तम नसेल तर एका महिन्यात तिला सवय होईल. ते प्रॉपर रायडर होईल. प्लॅन 4-5 महिन्याचे असतात. त्यामुळे स्पेस आहे खूप डेव्हलप होण्यासाठी स्किल. कार्यक्रम तयार आहे. मेडिकल किट छोटस असतं शास्त्र मार्गासाठी. ती आहे लिस्ट आपल्या ह्याच्यानुसार की मला असे कोणतेच टॅब्लेट्स लागत नाहीत. ऍक्च्युली मी पेनकिलर वगैरे घेत नाही, कारण पेनकिलरचं माझं असं मत आहे की ते आपल्या भावना काय बोलतात ते सेन्सेशन बधीर करतं. पेन तर होतो, तो आपल्याला कळायला पाहिजे, तर तो आपण बधीर करतो. तर मला हे पेनकिलर आवडत नाही आणि क्रोसिंग मी कोणतीच टॅब्लेट घेत नाही, फक्त काहीतरी सोबत ठेवतो. एवढा अनुभव आहे. काय बोलतात चांगली आहे आपली ग्रामीण भागातलं जीवन. कार्नेटचं डिपॉझिट रिफंड भेटतं जर तुम्ही सर गाडी परत घेऊन आलात तर. मध्ये विकली किंवा काय आपली डिस्ट्रॉय झाली, आग लागली, समुद्रात पडली कुठली, तर आपल्याला मिळत नाही रिटर्न. ते अमाऊंट माझे 2 लाख होते. लवकरच वेळ लागेल जरा. इतक्या कंट्रीचा प्रवास होता तर सामानाची किंवा तुमच्या ज्या लिस्ट आपल्याला येत असतो त्याची लिस्ट कशी तयार केली होती? आपलं प्रवास जेव्हा वाढतो तेव्हा आपली लिस्ट कमी होते. अतिशय नेमक्या मोठ्या मुद्द्याच्या गरजेच्या वस्तू आपण घेतो. तर असं होतं माझ्याकडे एकही गोष्ट अशी नव्हती की जे माझ्या कामाची नाही आणि प्रत्येक गोष्ट अशी होती की जे माझ्या गरजेची आहे. तर एक ऑर्गनायझेशन असतं आपलं, आपलं आपण कसं ऑर्गनाईज करतो. माझ्याकडे खूप लिमिटेड गोष्टी होत्या. कपडे धुण्यासाठी मी 1-2 दिवसानंतर रात्री कपडे धुत होतो. ते सकाळपर्यंत सुकवायचे. सुकल्यानंतर ते गाडीला पाठीमागे टाय करायची, त्यासाठी एक पंजी पड होती. तर ते 2 तासामध्ये सुकून जायचे. कपडे धुतले की आपल्याला नवीन कपड्याची गरज नाही पडत. ड्रायफ्रूट असतात ते रात्री शॉवर घेताना सुकतात. आणि थंडीसाठी माझ्याकडे फक्त डिकॅथलॉनचं जे 300 रुपयाला भेटतं ब्लॅक कलरचं ते फ्लीज होतं. तर तुम्ही शॉक झाला असेल. युरोपसाठी चाललो होतो. माझं म्हणणं असं आहे की थंडीमध्ये थंडी वाजणार, उन्हामध्ये ऊन लागणार, पावसाळ्यात पाऊस पडणार, तर आपल्याला थोडीशी सवय लागली पाहिजे. तर थंडी पडली की माझी बॉडी दुसऱ्या दिवशी ते काम करायची सवय लागून जायची. मला ते इनफ होतं. तर तुम्हाला इनफ करायची, तुम्ही बॉडीला सवय लावा, ओझं कमी होईल. लाड केले ओझं वाढेल. सामान माझ्याकडे होतं 60 किलो. छान वाटलं होतं मराठी बोलायला मिळणे. असे म्हणजे गोव्यात मला वाटतं, गोव्यात माझ्या बाजूला मित्र होते, तर एक 25-30 मुलं लोक मराठीत बोलताना मला छान वाटलं. तर तिकडे 2 लोक जरी मराठीत बोलली तर छान वाटायचं. महाराष्ट्रातील लोक आहेत त्यांना कौतुक वाटायचं, मी महाराष्ट्रातून आलो. तर काय मदर टंग असेल, मदरलँड असेल, ते अटॅचमेंट असते, छान वाटतं. नेहमी सोबत ठेवत होतो, कारण कधी काय होऊ शकतो. मी खूप मोठ्या प्रवासाला निघालो होतो, जो की माझा एरिया नाहीये, त्यामुळे मी पाण्याचा स्टॉक भरपूर असायचा. इंडियामध्ये एकदाच भरलं की ते वेगवेगळ्या कंट्रीमध्ये ते कार्नेट चालतं. ते एक कस्टम डॉक्युमेंट आहे, त्याचं इतर ठिकाणी भरावं लागत नाही, फक्त इथे. हा, गुड क्वेश्चन. कारण माझ्याकडे 30 होती. खरेदी करून घेऊन जाईल. जर तू दिलीस मला मित्र मला आवडेल. दोघा पार्क पण आता प्लॅन नाहीये. आता बाहेर पडणे, रिकव्हरी. हो नक्कीच, याच्यावर विचार करेन. जर कोणी इंटरेस्ट असेल की अशी आता सर्वांना भीती असते की ज्यांनी म्हटले की एकटे जायला भीती आहे किंवा अजून कोणाचं असतं की आम्हाला माहिती नाहीये,
तर जर तसा रिस्पॉन्स असेल तर मी एक ऑर्गनाइज ट्रिप करायला तयार आहे, कारण माझ्याकडे ऑर्गनायझेशन माझी ऑलरेडी कंपनी फॉर्म आहे. तर नक्कीच मी तो भविष्यात प्रयत्न करेन, 4 व्हीलर आणि 2 व्हीलरचा. प्रिपरेशन चालू केल्यानंतर विजा प्रोसेस आणि कार्नेट प्रोसेससाठी किती दिवस लागले, म्हणजे प्रिपरेशन किती दिवस? एक वर्ष चालले होते प्रोसेस सर्व. आणि किती विजा घेतले होते? विजा तसे बरेच घेतले होते कुठले सांगू आता, इराणचा, टर्कीचा, मोठी यादी आहे ती. आणि बाईक इन्शुरन्स प्रत्येक ठिकाणी बॉर्डरला मिळतो, काही ठिकाणी ऑनलाईन घ्यावा लागतो. ऑनलाईन खूप महाग मिळतो, बॉर्डरला इझी होतं. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स घ्यावं लागतं, त्याला IDP बोलतात, इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट, IDP. ते 1 वर्षासाठी व्हॅलिड असतं. तुम्ही रांगड्या मावळ मातीतले म्हणजे अस्सल मराठी आणि सातारी भागातले, बरोबर. त्यात सामान्य कुटुंबात जन्माला आले आणि एवढं असामान्य नेतृत्व तुम्ही उभं केलं. तर या सगळ्या गोष्टीची थिंगी किती वर्षांपूर्वी तुमच्या काळजात पेटली आणि या सगळ्या पाठीमागं सगळ्यात मोठा आदर्श प्रेरणा कुणाची घेतली? तर यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही चांगला प्रश्न विचारला. 2016ला मला ते वाटलं की आपण बॉर्डरच्या पलीकडे जावं. 2016ला खूप मोठा कार्यक्रम झाला होता नॉर्थ ईस्ट मध्ये, मला कोणीतरी नेऊन सोडून दिलं होतं. जवळच्या मित्रांना माहित आहे. तर त्यावेळी मी असा एकटा फिरत होतो, तेव्हा माझा सोल गवसला की मी अगदी अतिशय दूरच्या रानामध्ये म्हणा, टेरेनमध्ये म्हणा, की काही करू शकतो किंवा कसा सर्व्हाइव्ह करू शकतो मला तेव्हा कळालं. आणि तेव्हाच मी एका बॉर्डरला गेलो, तेव्हाच एक ठिणगी भेटली की हे बॉर्डरला जाऊ देत नाही. आणि अभ्यास करता करता हे व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यात आलं. आणि आज माझी दुसरी वेळ आहे की यांच्या हातून माझा सत्कार होतोय. 2017ला सुद्धा मी एका मॅगझिनसाठी काही लिखाण करत होतो, त्यावेळी यांच्या हस्ते त्या आयोजकांनी मला सत्कार केला होता, कारण मलाही बाईकची छोटीशी आवड होती आणि यांनी बाईक घेऊन ते त्यावेळी रोमला गेले होते 77 साली. तर हा तुमचा प्रश्नावर येतो की आज 2023ला यांनी जे ऍडव्हेंचर केलं ते आपल्याला शक्यच नाहीये. म्हणजे कितीही आज वेळ आली तरी त्यावेळेच नाही, कारण त्यावेळी यांची पत्र त्यांच्या हॉस्टला पोहोचली होती रोमला. हे तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही तो पुस्तक वाचा, अष्टचक्र रोमायण, तो खूप अतिशय सुंदर अनुभव आहे. तिथे गेल्यानंतर त्यांचे 2 आठवडे गेले ते पत्र वाचायला, त्याच्यानंतर हे रिप्लाय करणार होते. हे मध्ये कुठे काही माहिती नव्हतं. आज गुगलवरती मी बघू शकत होतो. माझा अभ्यास एवढा होता त्यावेळी माझ्या राईडमध्ये, फक्त गुगलमुळे किंवा माझ्याकडे साधनं आहेत की या कंट्रीचं टेम्परेचर काय, त्याचा टाइम झोन काय आहे, मी जाणार आहे ते माउंटेन काय ऍटिट्यूडचे आहेत, तिथे मला काही अडचणी येणार आहेत, त्याच्याकडे माझे किती उत्तर आहेत. अगदी रिटर्नचा प्लॅन मी 2 दिवसात बनवलाय. विचार करा, लंडनवरून मुंबईला येण्याचा प्लॅन माझा 2 दिवसात बनला. तर त्याचा माझा अभ्यास होता का, तर माझ्याकडे गुगल होतं, माझ्याकडे स्टडी होती. मी आजपर्यंत बऱ्याच युरोपियन लोकांचे ब्लॉग वाचले होते, पण यांच्या वेळी काहीच नव्हतं. मी बोललो हे जर त्यावेळी गेले असतील तर ही राईड ही खूपच सोपी आहे. तुमच्यासाठी खूप मोठ्या अडचणी असतील, पण जेव्हा आपण एक बिंदू समजतो की असे मोठे लोक आहेत त्यावेळी जाऊन आले, तर मग आपल्याला काय शक्य नाही. म्हणजे यांनी जर त्यावेळी केलं 77 साली, तर 2023ला मी काही करू शकतो, मला कुठल्याही अडचणी पार करू शकतो. जर तिथं माणूस उभा आहे तर मी चर्चा करून प्रश्न सोडवू शकतो. हा कॉन्फिडन्स मला मिळाला की एक करू शकते. 77 साली केलं तर एक असं गुरुस्थानी व्यक्तिमत्व आपण त्यांना म्हणू शकतो. चांगल्या वाईट दोन्ही घटनांमध्ये लहानपणापासून जडणघडणीचा खूप मोठा वाटा असतो आणि अशा कुठल्या क्षणी हे फक्त आईच्या शिकवणीमुळे करू शकलो किंवा हे ताईनं सांगितलं म्हणून, हे बाबांनी सांगितलं म्हणून करू शकतो. असे प्रसंग, घरच्यांच्या आठवणी, शिक्षकांच्या आठवणी अशा केव्हा खूप अशा स्ट्राईक थ्रू झाल्या की हे ह्यांच्यामुळे आज मला. तुमच्या प्रश्नामुळे एक मत सांगायची मला संधी मिळाली इथे. तर एकदा बसून बोल मात्र तिथे ट्रॅव्हल करून आलाय. तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद. ऍक्च्युली 8:30 वाजले. शेवटचे 2 प्रश्न आपण घेऊया आणि याच्याबरोबर ग्रुप फोटो काढल्याशिवाय कोणीही जाऊ नका. खाली अल्पोपहाराची व्यवस्था मी परत एकदा रिमाइंड करतो, ते नक्की खाऊन जा. एक शेवटचे 2 ते 3 प्रश्न घेऊ, कारण हॉलची वेळ संपत आली. सो पुढचा त्यांच्या प्रश्नानंतर 1-2 प्रश्न घेऊया. एक मिनिट. तर मी माझ्या गावामध्ये 4थी पर्यंत शाळा आहे, झेडपी जिल्हा परिषद शाळा. मग 5वी साठी मला 3 किलोमीटर दुसऱ्या शाळेत जावं लागतं. तेव्हा मला आईनं सांगितलं होतं की आता तुझ्यावर लक्ष ठेवायला आम्ही नाहीये. तेव्हा मी लहान होतो, 1 वर्ष सतत सांगत होते की चांगले कामं तू कर, वाईट काम करायला वाईट लोक असतील तर तू त्या नादाला लागू नको. तरी कुठेतरी बेंबल होतं, त्याच्यामुळे कदाचित स्वभावात एक चांगलासा कुठेतरी गुण आला असेल आणि आपण वाईट काम इलिगल न केल्यामुळे मार्ग निघला झाला असेल. आणि 10वी नंतर जेव्हा मी बाहेर पडलो तेव्हा मला आईनं सांगितलं होतं, जे मी मगाशी बोललो की लाज आणि भीती जर घरात ठेवलीस तर तुला सक्सेस मिळालं आहे. लाज सोडणे म्हणजे की स्टेजवरती असेल किंवा आपण ही गोष्ट करायला काम करायला असतो. मी मुंबईमध्ये सिक्युरिटी गार्डचं 4 महिने काम केलेलं आहे. कुणाला विश्वास नाही बसणार. मी आर्किटेक्चर इंजिनियर करता करता बरेच अडचण यायला पैशाची सिक्युरिटी गार्डचं काम केलेलं आहे. त्यावेळी तुला होतं की हे आज इथं जर मी आज कमी असेल तर एक वेळ जाईल तेव्हा ह्याची किंमत मला खूप मोठी वाटेल. तर या गोष्टी यांनी सांगितलं तशा.
आईने प्रश्न विचारला की आईने मला सांगितलं होतं की भीती आणि लाज या गोष्टी घरात सोडल्यास तर तू कुठेही जाशील. फक्त त्या गोष्टी सोडण्यासाठी खूप मोठं डेडिकेशन लागतं, खूप अभ्यास करावा लागतो, तरच आपण काय बोलतात निडरपणे बिंदासपणे राहू शकतो. हे मला आणि आमचा आणखी एक सरांचा माझे भूगोलाचे सर आहेत. काल माझ्या शाळेमध्ये सरांनी तिथला सत्कार ठेवला होता की मी अगदी गावात आलो, कळालं, मुख्याध्यापकांनी बोलवलं. तर माझे भूगोलाचे सर होते, ते अतिशय खणखणीत आवाजामध्ये जे शिकवलं असेल तर मी त्यांना फोन करून सांगत होतो की सर तुम्ही काळा समुद्र शिकवला तो मी बघून आलो इथे. म्हणजे मस्करीत त्यांना बोललो की तुम्ही शिकवलेलं सगळं खरं आहे काही चेक करायला आलोय मी. की शाळेमध्ये आपल्या कानावर पडलं होतं टुंड्रा प्रदेश असेल, कॉकेशस पर्वत असेल, आल्प्स असेल, राहीन रिव्हर असेल, इस्तांबूल असेल, आशिया खंड, भूमध्य समुद्र, कॅस्पियन समुद्र असेल, ह्या गोष्टी आपण भूगोलात सोडून दिल्या. 2 मार्क मिळाले की सोडलं, मी नव्हतं सोडलं की बघून आलो. तिथं भूगोलाच्या सरांचं योगदान आहे. प्रत्येक देशात माझ्याकडे 12-15 सिम कार्ड आठवणी म्हणून आहेत, ते एक्सपायर होतात. सर एक लास्ट क्वेश्चन, इंडिया म्हणून तुम्ही इंडियातून आल्याचं तुम्हाला एक्सपिरियन्स कसे होते की तुम्ही इंडियाचे आहे? प्रत्येक कंट्रीचे वेगळे अनुभव आहेत. भारतात आलो, भारतासारखी माझी बॉडी लगेच ऍक्सेप्ट करते की आपण कुठे आहे, काय होत. अच्छा ओके. मला भारतीय म्हणून खूप ठिकाणी मान मिळाला. फक्त ग्रीसमध्ये थोडा रेसिझम असतो, तिथं कोणी गेलं तर त्यांना तीच वागणूक असते. पण मला भारतीय म्हणून इराणमध्ये खूप प्रेम मिळालं, टर्कीमध्ये काही ठिकाणी खूप छान प्रेम मिळालं, अगदी युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा. आणखी एक छोटीशी गोष्ट सांगतो, आठवण झाली म्हणून. मी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ग्रीसमध्ये मॉन्टेरा मॉनेस्ट्रीमध्ये होतो. एक छोटं सुंदर ठिकाण आहे, तिथं फक्त युरोपियन लोक जातात, बाहेरच्या ती नकाशावरती नाहीये, पण खूप सुंदर ठिकाण आहे, छोटंसं माझ्या मार्गात लागलं. तिथल्या एका व्यक्तीचं स्टेटमेंट होतं की हाऊ कॅन इंडियन कॅन डू दिस थिंग्स, किंवा इंडिया इज टू फार फ्रॉम हिअर. आणि इंडियन व्हेकल, त्याच्या आधी एका प्रसिद्ध ब्लॉगरनी लिहिलं होतं की ही हिमालयन किंवा इंडियन व्हेकल्स युरोपियन स्टँडर्ड आहेत, सेफ्टी स्टँडर्ड ते मानक युरोपियन मॅच करत नाहीयेत असं. त्यामुळे बऱ्याच युरोपियन लोकांना माहिती वाटलं होतं, असं ऍझिम्युशन होते की ही गाडी कशी काय आली. मी त्यांना बोललो होतो तेव्हा आपलं चंद्रयान लँड झालं होतं. वी जस्ट लँडेड ऑन द साऊथ पोल ऑफ द मून अँड लंडन इज जस्ट 2-3 कंट्री अवे अँड वी आर ऑन द सेम प्लॅनेट, इट्स सो इझी. चंद्रावर फक्त रशिया, इस्रो असेल, रशिया असेल किंवा आपली नासा असेल, युरोपियन कंट्रीचं कार्य दुसऱ्या क्षेत्रात असलं तर चंद्रापर्यंत युरोपियन कंट्री पोहोचले नाहीत आणि आपली कंट्री खूपच आहे असं त्यांना मला संधी. म्हणजे प्रश्न मी काय बोलतो तो हजर जबाबी असेल. मला प्रश्न एखाद्याने विचारला तर त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार उत्तर देण्याची एक कला, अशी माणसं वाचता वाचता आलेल. तर तिथं मला संधी मिळाली की माझ्या देशाची, माझ्या गाडीचा अभिमान वाढवणे आणि माझ्या देशाने चंद्रावरती जे काही रॉकेट टाकलेलं आहे ते किती लांब पोहोचू शकतं, लंडन तर आपलं अगदी पास आहे, हे त्यांना सांगायची मला संधी मिळाली. तर असा अनुभव मला आला, चांगल्या ठिकाणी आला, काही ठिकाणी वाईट किया. चांगला प्रश्न आहे, खूप मोठा टास्क आहे हा, पण प्रयत्न सुरू करेन मी लवकरच. आणि सर्वांची साथ मिळाली, ओंकार वक्त बोललाय मला, सरांचं मार्गदर्शन हे होऊन जाईल. किंवा त्याच्यात फिजिकल हॅरेसमेंट वगैरे कुठे हॅरेसमेंट नाही झाली, कारण मी जसं एखादा माणूस माझ्याशी वाईट वाटतो तर मी विचित्र वाईट होतो. एकदा अझरबैजानमध्ये माझी टॅक्सी ड्रायव्हरसोबत भांडणं झाली होती. अर्धा तास आमची भांडण सुरू होती. मी फक्त वाट बघत होतो की हे प्रकरण मारामारीवर कधी येतंय. पण मी परदेश असल्यामुळे मी सुरुवात करू शकत नव्हतो, तिथले कायदे कडक असल्यामुळे तो सुरुवात करत नव्हता आणि अगदी अक्षरशः वैतागलो. पण आमची काही भांडणं पण भेटत नव्हती आणि विषय हाणामारीवर पण येत नव्हता. तर त्याचं झालं असं की मी खूप दिवसानंतर फ्लाईटमध्ये बसलो, खूप दिवसानंतर परदेशात एक टॅक्सी बुक केली आणि 100 तिथल्या लोकल करन्सीमध्ये ठरलं. म्हणजे 100 त्याने सांगितले, मी 50 वर आणले, त्याने ऍग्री केलं. गाडीत बसल्यावर माझ्यावर सुट्टे नव्हते, तो हुशार होता, त्याला माहित होतं यांच्यावर सुट्टे नसणारच आहेत. त्याने ऍग्री केलं. नंतर तो रिटर्न द्यायला तयार नव्हता. तो बोलला संपले, मी पेट्रोल टाकले. मी त्याला भांडलो, मी त्याचं जॅकेट घेतलं, मोबाईल घेतला, मी उतरलोच नाही गाडीतून. म्हणजे मी उतरतच नाही. मग ते म्हटलं फ्रेंडशिप वगैरे, म्हणजे फ्रेंडशिप तू घरी येऊन 1 महिना राहा, असेल पण कमिटमेंट पाहिजे आपल्याला, असं करायचं नाही. तर 4 लोक चालली, मी त्यांना बोलवलं, म्हणजे अरे तुमचे मित्र असे आहेत, असे करतात, तुमच्या देशातील लोक. ते बोलले आमचे असेच आहेत, आम्ही तुमच्या टॅक्सीवर पण असेच करणार असे म्हणलं. जाऊ तुम्ही, आम्ही त्यांचं लॉबिंग होण्याच्या आधी त्यांची युती तोडली. हा काय तयार नाही, हा उठून बाहेर गेला आणि तो बाहेर गेल्यानंतर मी असंच बसलो. मी काय उतरलो, त्याने मला 20 मनात दिले थोडेसे आतमध्ये आणि म्हटलं त्याला वाटतं मी उतरेन.
आणि तो बराच वेळ आत बाहेर येत नव्हता, तो भांडणाला पण तो वैतागला. माझा विचार होता की मिटून टाकावं, तो पैसे घेण्याचं जायचं नाही, माझ्या बाईक नव्हती, छोटीशी बॅग होती, पण मी बिंदास होतो. रात्रीचे 1:30 वाजले होते. मी बाहेर आलो, तो कुठे गेला बघायला, तो पलीकडून गपचूप गाडीत बसला गेला. तर तिथे मला 30 मानाचा फटका बसला. असा एक छोटासा वाईट आणि फनी अनुभव आहे. एवढ्या प्रवासामध्ये कुठे लिंक लागली का नाही? मित्रांची आठवण आली. आठवण याच्यात जेव्हा जेव्हा सुंदर ठिकाण दिसेल तेव्हा मला मित्रांची आठवण यायची. मी व्हिडिओ कॉल करायचो आणि आपण सगळ्यांनी सोबत एक स्वप्न पाहिलं होतं. मी बऱ्याच जणांना व्हिडिओ कॉल केला की सोबत स्वप्न पाहिलं लडाखच्या माउंटेन मध्ये बसून. आज मी ते एकटाच एक सफर कुछ खास हो सब जिगरी साथ हो. जेव्हा सफर खूप खास होता पण जिगरी साथ नव्हते, ते घरात बसले होते, पण त्यांनी त्यांच्या वाट्याचे मित्रप्रेम पाठवलं होतं. जसं मी कोणाच्या तरी खांद्यावर बसून आलो विशांत, असे खांदे मला खंबीर भेटले म्हणून योगेश अलीकडे लंडनला जाऊन परत येऊ शकला. पुढील वाटचालीत तुला खूप खूप शुभेच्छा. पण त्यांनी जेव्हा सांगितलं त्याची मी तुला एक हेल्प करतो थोडीशी, की लिंक लागेल पण तिला चटणी बनवता आली पाहिजे. आणखी एखादा महत्वाचा प्रश्न घेऊया की बघायचं काय म्हणणं. मस्त रॉकेट पडले नसतं तर जी ट्रिप झाली असती तर अजून चांगली झाली असतं वाटतं. हा नक्कीच झाली असती, कारण मी इजिप्तला गेलो असतो, इजिप्त संस्कृती पाहिली असती, जॉर्डनला गेलो असतो, इस्रायल गेलो असतो, सौदीमध्ये 800 किलोमीटर एका रस्त्यावर पेट्रोल आणि काहीच नाही, ते पाहिलं असतं, छान झालं असतं. 27 देश वगैरे 1 गो मध्ये फिरलास तर तुला काय शिकायला भेटलं? आणि सेकंडली सगळ्यात आवडतं शहर मला व्हिएन्ना वाटलं. खूप सुंदर शहर व्हिएन्ना ऑस्ट्रियामध्ये. आणि सर्वात सुंदर देश स्वित्झर्लंड वाटला. काय म्हणणं 136वा आजचा दिवस चाललाय. पहिल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत तुझे सोशल मीडियावरचे व्हिडिओज तू स्वतः एक्सपिरियन्स केले आणि आम्ही व्हर्च्युअली एन्जॉय केले, त्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद. एवढे 27 देश फिरलास पण आम्हाला रिअली ते फिलिंग आलं की आम्ही तुझ्या बरोबर कुठं ना कुठं व्हर्च्युअली आहोत, आमचं प्रेम तुझ्या बरोबर आहे असं तुला डेफिनेटली पण फिलिंग झालं असेल. एक ऐका, फक्त 2 मिनिटं उठून जाऊ नका, कारण आपल्याला ग्रुप फोटो काढायचा आहे. तर फक्त ते बाहेरचं त्यांनी थोडंसं जिथे जागा ब्लँक आहे तिथे येऊन बसलात तरी चालेल. आणि मी हा थोडंसं पुढे येऊन बसा तुम्ही. लाईव्ह एंड करू का? एक शेवटची क्लोजिंग नोट मी हर्षवर्धन देणार आहे, कारण या सगळ्याचा एक टर्निंग पॉइंट आहे आणि तो ऐकल्याशिवाय तुम्ही जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. तर मला असं वाटतं हर्षवर्धन, मला असं वाटतं तू कन्क्लूड कर. त्याचा मी तुम्हाला कारण सांगतो. खाली अल्पोपहार आहे, आपल्याला सगळ्यांना योगेश बरोबर फोटो काढायचे. ऑलची वेळ कदाचित संपेल, तर माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला जास्तीत जास्त वेळ त्याच्याबरोबर इंडिव्हिज्युअली मिळावा, म्हणून आता आपण हा प्रोग्राम थोडासा बोलता घेऊ. शेवटची एक नोट मी हर्षवर्धनकडे देतो, कारण तो जो काय म्हणतात ती जे घटना आहे ती या सगळ्याला कलाटणी देणारी आहे. ती झाल्यानंतर आपण एक ग्रुप फोटो काढू आणि आपण सगळे खाली जाऊन मग तुम्ही योगेशशी इंडिव्हिज्युअली संवाद साधू शकता. 1 तास मागचा तुम्ही सगळं योगेशचं ऐकलंच आहे. त्याचा पहिला प्रोग्राम होता, शेड्यूल होता 5 मे, किती मे रे 5-6 मेच्या दरम्यान तो निघणार होता आणि ऑगस्ट मध्ये त्याचा रिटर्न जर्नी होता. पण म्हणजे आता पण माझ्या अंगावर काटा आलाय पूर्ण सांगायला. अनफॉर्च्युनेटली त्याच्या वडिलांचं निधन झालं 19 मे ला. जुलै सॉरी. सो ते सगळं हे करून आम्ही सर्वजण मित्र आम्ही त्यांच्या गावाला गेलो होतो. म्हणजे ती पूर्ण तो दिवस इतका हे होता की आता पुढं काय, व्हॉट नेक्स्ट, ते त्यालाही माहित नव्हतं. त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता जानेवारी महिन्यामध्ये आणि ते लास्ट स्टेजलाच होते. पण एवढं सगळं करून पण हा इतका मोठा आघात सहन करून सुद्धा त्यांनी 5 ऑगस्टला स्टार्टर मारला आणि आज इथं ते कन्क्लूड झालेलं आहे. बाप असतं कसंही असलं तरी बाप फक्त असणं ही फिलिंग ज्यांना आहे त्यांना माहिती असेल, ज्यांना नाही त्यांनाही माहिती असेल. बाप असणं ही फिलिंग फक्त खूप महत्वाची असते. तो कसाही असो, दारुड्या असो, काही असो, पण बाप या जगात आहे, जिवंत आहे.
कोमात आहे, काही आहे, पण तो श्वास घेतोय, ती फिलिंग जी असते ती एक वेगळीच असते. थँक्यू. योगेशला एक क्लोजिंग नोट जर द्यायची असेल तर, आणि आपण कार्यक्रमाची सांगता करूया. या सर्व प्रवासात जसं मी प्रवीण कारखाने सरांचा उल्लेख केला तसं आणखी एक व्यक्ती आहे संदीप महादेवराव महिंद. त्या व्यक्तीचं खूप मोठं योगदान आहे की जो सुप्तावस्थेत पडलेला किडा आहे आता आपल्या अंगामध्ये, तर तो जिवंत करणे किंवा काय बोलतात ते मला पुश करणे. मी जगातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये एकदम घरासारखं कम्फर्टेबल राहू कसा शकतो याची भावना जागृत करणे किंवा त्याचं ट्रेनिंग म्हटलं असेल तर 7 दिवस एका व्यक्तीने मला दिलं. 7 दिवस दिलं म्हणजे मी गेलो फिरायला, त्यांच्यासोबत प्रवास करू शकलो नाही. घरचे पुढचा 7 दिवसात हसतो घरात, त्याचं कारण त्याला माहिती आहे. कारण आम्ही 4 लोक होतो आणि 4 लोकांचे 3 ग्रुप झाले. 4 लोकांमध्ये 3 ग्रुप होत असतील तेव्हा काय झालं, त्यांनी अगदी दुर्गम भागामध्ये. तर त्या व्यक्तीने मला सांगितलं किंवा शिकवलं असेल, त्या व्यक्तीकडून शिकलो असेल. संदीप महादेवराव महिंद या व्यक्तीकडून खूप काही शिकायला भेटलं आणि माझ्या प्रवासाचा वेग प्रचंड वाढला. थँक्यू व्हेरी मच. संदीप सर असतील आणि प्रवीण कारखाने सर, यांच्याकडून पण मला खूप प्रेरणा मिळाली, त्यांच्याकडून थँक्यू व्हेरी मच. फक्त प्रवास करा, डोळस भरकंडी करा, मेहनत करा. पैसा तर प्रत्येक गोष्टीला लागतो. सिक्युअर करून माझ्यासारखा असा अंदाज जाऊ नका, माझं पोट पुढे हात होणार आहेत लोक कसे मॅनेज करेल. तर तुम्ही प्रवास करा, दुनिया बघा, तुमच्या जग वाढेल, कक्षा रुंदावतील ज्ञानाच्या. थँक्यू. मला असं वाटतं की एक आपण कृष्णाने गोवर्धन उचलल्याची एक गोष्ट आपण ऐकतो. हा कृष्णाने हा मुंबई हा गोवर्धन उचलला, पण त्याच्या खाली जे टेकू लावणारे बाकीचे लोक होते त्याची मित्रमंडळी होती. तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजूया. मला काही प्रत्येकाची नावं घेण्याला शक्य नाही, त्यातले बरेचसे लोक मला माहिती पण नाहीये. पण कुठलीही मोहीम ही एकट्याने यशस्वी होत नसते, त्याला खूप मोठं पाठबळ लागतं. प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे तुम्हाला आधी सपोर्ट करणारी लोक लागतात. योगेशच्या बाबतीत खूप लकी आहे की त्याला अशी माणसं मिळाली. आणि योगेश तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आम्हा सगळ्यांतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. पुणे भटकंती गटा ज्याला आपण तुझ्या पूर्ण प्रवासाचा घेऊन त्याला तू नक्की ये, असं मी इथेच सगळ्यांच्या वतीने मी तुला आवाहन करतो. आपण योगेशच्या बरोबर एक फोटो काढू आणि आपण गट्टा कन्क्लूड करूया. स्टिक पाशी उभा राहा किंवा बसला असेल